भारतजी आंधळे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय बोंडे मॅडम, ज्यांच्या उपक्रमातून आणि ज्यांच्या बोलवण्यामुळे मी तुमच्या समोर उभा आहे ते श्री बोंडे सर आणि माझ्या लहान बंधू आणि भगिनींनो. खरं तर इतक्यात बरेच मुलं उठून गेलेत, तर ते कदाचित कमनशिबी हे त्यांच्या 1 तासानंतर लक्षात येईल, घरी जाऊन तुम्ही जेव्हा सांगाल की लेक्चर कसं होतं. दुसरी गोष्ट, इतक्यातच काटोळे सरांनी प्रार्थना दिली तुम्हाला, मी IAS होणार आहे होणार आहे होणार आहे. तुम्ही इथं तर थोडा मोठा स्पीकरवर येऊन जरी बोंबलले तरी IAS असं बोंबलून कोणी होणार नाही, अभ्यास करायला लागेल. वस्तुस्थिती सांगतो. कारण काय, असं जर वरून IAS होणार असते तर खूप IAS झाले असते. म्हणजे बोलणं आणि वागणं आणि ते वास्तवात अंमलात आणणं या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. इतक्यातच कलेक्टर साहेब बसलेले होते, ते उठून गेले. मी स्वतः पण कमिशनर आहे. जनरली आपण ग्रामीण भागातले असतो, आपल्याला माहित नसतं की ही परीक्षा काय असते काय नाही आणि किती हुशार लागतं किंवा कोणता माणूस ही परीक्षा पास होऊ शकतो. तर आपल्या डोक्यामध्ये भीती असते, त्यामुळे आपण कधीच सामोरं जात नाही. तर नक्की काय असतं किंवा कसा माणूस ही परीक्षा पास होऊ शकतो किंवा याला काय लागतं याचं मी माझी थोडीशी गोष्ट सांगतो, त्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. माझं संपूर्ण नाव आहे भरत रामचंद्र आंधळे, मुक्काम पोस्ट ठाणगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मी माझ्या घरातला तसा पहिला शिकलेला मुलगा आहे आणि याच्यापूर्वी माझ्या घरातलं सर्वोच्च शिक्षण घेतलेलं होतं. म्हणजे माझ्या 7-8 पिढ्यांमध्ये ते माझ्या वडिलांनी त्यांच्याही शाळा सोडल्याच्या दुसरीच्या दाखल्यावर लिहिलेलं होतं, सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केले. म्हणजे मला खूप उच्च शैक्षणिक परंपरा होती असं कधीच नव्हतं. आता ग्रामीण भागात असा कोणताच मुलगा नसतो की जो आई वडिलांनी सांगितलं बाबा रे शाळेत जाऊन बस, आणि तो पण उठला ना आनंदानं उड्या मारत जाऊन बसला, म्हटलं वा वा मी शाळेत बसलो, खूप बरं वाटलं आणि पहिला नंबर आला आणि घरी आला, असं कोणीच नसतं. ग्रामीण भागामध्ये आई वडील पोराला शाळेत जबरदस्ती नेऊन कोंबतात, कारण पोरं घरी त्रास देतात. पोरं तिथं बसायचं म्हणून बसतात, आतमध्ये मारामाऱ्या करतात, 5 वाजता शाळा सुटते, सगळे घरी येतात. तसं माझंही होतं. मला घरच्यांनी शाळेत नेऊन बसवायला सुरुवात केली. मला शाळेत बिलकुल इंटरेस्ट नव्हता, पण घरी मी त्रास देत असेल त्यामुळे घरच्यांनी शाळेकडे नेऊन सोडलं. मी आपले पहिले 6-7 महिने शाळेत गेलोच नाही. पहिलीचा वर्ग होता, शाळेच्या बाहेर एक दुकान होतं, त्या दुकानाच्या पायरीवरच मी पहिले 6 महिने काढले. कारण दुकानामध्ये तेव्हा तो फोन होता वाजणारा, क्रिंग क्रिंग असा, तर ते मला वाजलं की खूप बरं वाटायचं. म्हणून मी दिवसभर त्या पायरीवर बसून ते कधी वाजतोय त्याची वाट पाहत राहायचो. आणि असे माझे 6 महिने संपून गेले. 6 महिन्यानंतर घरच्यांच्या लक्षात आलं की पोरगा शाळेत नसतो, तो दुकानाच्या पायरीवर असतो. त्यानंतर घरच्यांनी मला थोडंसं चोपलं आणि शाळेत नेऊन बसवलं. तर शाळेत नेऊन बसवलं म्हणजे मी एवढा बारीक होतो की मला बाईंनी 1 नंबरला लाईनीत बसून दिलं. आता गावाकडच्या शाळा पण कशा असतात आपल्याला सगळ्यांना माहिती. बाई सकाळी यायच्या, 1-2 पोरांना धरून चोपायच्या, नंतर खुर्ची घ्यायच्या, समोर शाळेच्या खडकावर समोर होता एक खडक, त्याच्यावर लिंबाचं झाड होतं, त्या झाडाखाली खुर्ची टाकून बसायच्या. शेजारच्या वर्गातली त्यांची मैत्रीण यायची आणि त्या दोघींच्या तिथं गप्पा चालायच्या. 4:30 वाजता त्या पुन्हा वर्गात यायच्या. तोपर्यंत आम्ही आतमध्ये हाणामाऱ्या वगैरे प्रचंड करून ठेवलेल्या असायच्या. एखाद्याला धरून चोपायच्या आणि 5 वाजता शाळा सुटली असं डिक्लेअर व्हायचं. त्याच्यामुळे मी काही एकाएकी खूप ब्रिलियंट, इंटेलिजंट, हुशार होणं काही शक्यच नव्हतं. आणि अशी माझी शाळा चालू होती. असं करत करत माझे पहिलीचे मी 6 महिने तर बाहेरच घालवलेले होते, उरलेले 4 महिने शाळेत घालवले. आणि त्यानंतर आमची शाळेला सुट्टी लागली. निकालाच्या दिवशी सगळे पोरं अशी शाळेच्या वरांड्यात जमले होते. बाई आल्या आणि बाईंनी डिक्लेअर केलं की ज्यांना सुकडी मिळतील ते सगळे पास होतील. तेव्हा शाळेत सुकडी वाटायची. त्यातल्या त्यात मी एवढा लहान होतो की मी 1 नंबरला बसलेलो होतो. वर्गातल्या 2 मोठ्या पोरांनी सुकडीची गोण आणली आणि लाईनीत सगळ्यांना सुकडी वाटून दिली. मी पुढे बसलेला होतो 1 नंबरला. मला वाटलं आपला पहिला नंबर आलाय काय. मी ती सुकडीची पिशवी घेतली आणि घरी गेलो उड्या मारत. घरच्यांना सांगितलं माझा पहिला नंबर आलाय. घरच्यांना खूप बरं वाटलं की आपल्या 7 पिढ्यांमधला शिकणारा पहिलाच पोरगा, त्यात पण त्याचा पहिला नंबर आलाय, म्हणजे काहीतरी आपलं उज्ज्वल भवितव्य आहे. पहिलीतून दुसरीत गेलो. दुसरीत पण मी 1 नंबरलाच बसलेलो होतो. दुसरीतही माझं आयुष्य तसंच होतं. बाई बाहेरच बसत होत्या, आम्ही वर्गात हाणामाऱ्या करीत होतो. आणि दुसरीचं वर्ष निघून गेलं. पुन्हा दुसरीचा निकाल लागला. पुन्हा मी 1 नंबरला बसलेलो होतो. पुन्हा मला वाटलं आपला पहिला नंबर आलाय. मी पुन्हा घरी येऊन सांगितलं माझा पहिला नंबर आलाय. दुसरीतून तिसरीत गेलो तेव्हा माझ्या 1.5 रुपयाची अंकलिपी होती. त्या अंकलिपीमध्ये ज्ञानेश्वर, टांगेवाला, गोजेवाला यांचे फक्त मला चित्र कळायचे, त्याच्या खाली. तर असंच शाळेच्या 3ऱ्या दिवशी हायस्कूलच्या माझ्या 5वीत होतो तेव्हा क्लास टीचरनं उठवलं आणि म्हटलं की मन बेचे पाडे. आता काही पोरांनी म्हटले होते त्यामुळे मी ते लक्षात थोडंसं ठेवलं होतं. मी आपली सुरुवात केली बे 1 बे, बे 2 4 आणि बे 3 6, कारण तिथपर्यंतच माझ्या लक्षात होतं. आणि मला माहित होतं की काही येत नसलं खाली पाहायचं असतं. मी लगेच आपली खाली पाहायला सुरुवात केली. त्यांना वाटलं कदाचित हा धक्का स्टार्ट असेल. ते म्हटले बे 4 8, तरी मी खालीच पाहत राहिलो कारण मला पुढचं काही येत नव्हतं. ते जवळ आले आणि जोरात मुस्कळत ओढली
म्हणे गाढवा एवढा मोठा टोंगाळ झालाय, तुला अजून बेचे पाडे येत नाही. मी मनातल्या मनात म्हटलं सर बेच्या पाड्यांचं सोडा, मला 1-2 पण येत नाही, कारण तेव्हा मला 1-2 20 पर्यंतच येत होतं. तर अशी ही सगळी परिस्थिती होती. आता गावाकडे असं असतं, पोराला काही येत नसलं की त्याच्या पालकांना जबाबदार धरलं जातं. शिक्षक लगेच सांगतात तुझ्या बापाला घेऊन येऊ द्या. आणि मी आधी 2-3 दिवस पाहिलं होतं, बरेच पोरांचे बाप पण आले होते. आता गावाकडले बाप पण तसेच असतात, पोराला काही येत नाही म्हटलं की वर्गातच बूट काढून मारायला लागतात. तर मला शिक्षकांनी ज्या क्षणी सांगितलं की उद्या तुझ्या बापाला घेऊन ये, त्यानंतर 5 मिनिटा लगेच मला दिसायला लागलं की आपल्याला आपला बाप इथं बुटानं मारू राहिला शाळेमध्ये. आणि दिवसभर मला तेच दिसत राहिलं आणि मी विचार करत राहिलो की हे संकट कसं टळल. मग संध्याकाळी मला त्याच्यावर उपाय सापडला. म्हटलं जर आपण आपल्या आजीला शाळेत घेऊन आलो तर आजी काय आपल्याला इथं मारणार नाही. दुसऱ्या दिवशी वडील शेतात निघून गेले. मी आजीला म्हटलं तुला आमच्या सरांनी बोलवलंय. आजीला वाटलं सर सांगणार असतील पोरगा हुशार आहे, 4थी पर्यंत पहिला नंबर सोडला नाही, चांगलं लक्ष ठेवा. ती एकदम मोठ्या अपेक्षेने चांगलं लुगडं बिगडं घालून शाळेत आली. आणि शाळेत आल्यानंतर सरांनी सांगितलं अहो म्हणे तुमचा नातू का म्हणे काही येत नाही, याला 2-3 वर्ष नापास होईल. मग ती म्हणे भाऊ पण 4थी पर्यंत त्यानं पहिला नंबर कधीच सोडला नाही. मग त्यांनी तिला समजून सांगितलं की बसण्यातला पहिला नंबर आणि अभ्यासातला पहिला नंबर वेगळा वेगळा असतो आणि नापास होईल म्हणे 2-3 वर्ष. असं म्हटल्यानंतर ती म्हणे तिला बरंच वाईट वाटलं. ती म्हणे भाऊ घरातला पहिला शिकणारा पोरगा आहे, कसा तरी 6वी-7वी पर्यंत वळून घ्या, कुठेतरी कंपनीत वगैरे कामाला लागला तर लागल. तिने एवढं बारीक तोंड केलं, त्यामुळे कदाचित माझ्या क्लास टीचरला तिची दया आली असावी, म्हणून त्यांनी मला 5वी पासून ओढायला सुरुवात केली. मी त्यांच्या मागे घसरायला सुरुवात केली. 5वी, 6वी आणि 7वी मध्ये मला तेच क्लास टीचर होते, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मी 7वी पर्यंत येऊन पोहोचलो. 7वी पर्यंत प्रत्येक वर्षी माझ्या मार्कशीटवर लिहिलेलं असायचं की पास म्हणजे सवलतीनं पास. पण आता घरात कोणी शिकलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी ते मार्कशीट घरी घेऊन यायचो आणि घरच्यांना सांगायचो पहा पास म्हणजे मी संपूर्ण पास झालोय. आणि घरच्यांना पण बरं वाटायचं की पोरगा अख्खाच्या अख्खा पास झालाय. आणि त्याही पुढचं विशेष म्हणजे माझ्या गणित, विज्ञान आणि इंग्रजी खाली प्रत्येक वर्षी लाल पेनने अंडरलाईन केलेली असायची. आता घरचे कोणी शिकलेले नव्हते, त्यामुळे मी घरी येऊन सांगायचो पहा हे लाल जे केलेत ना ते एकदम चांगले मार्क्स आहेत. घरच्यांना पण वाटायचे की खरोखर चांगले मार्क्स आहेत. घरचे म्हणायचे अजून एखादं लाल वाढव. तर अशी ही सगळी परिस्थिती होती. तर आता अशा याच्यामध्ये माझं सगळं शिक्षण चाललं होतं. घरची परिस्थिती खूप चांगली होती वगैरे, अशातला काहीच भाग नव्हता. त्यामुळे मी आमच्या तिकडे नाशिक जिल्ह्यात कांदे खूप पिकतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोणाच्या तरी शेतामध्ये कुठेतरी कांदे वगैरे काढायला जायचो दिवसभर, म्हणजे जेणेकरून आपल्याला कपडे आणि पुढच्या वर्षी लागणाऱ्या वया बिया घेता येतील. तर असाच मी 7वी पासून 8वी मध्ये गेलो असताना एकाच्या शेतामध्ये 10 रुपये रोजाना काहीतरी कांदे काढायला गेलो होतो. आणि प्रचंड ऊन होतं, दुपारचा 1-1:30 वाजला होता. मी आपलं उपारनं ते पांढऱ्या डोक्यावर घेऊन बसलो होतो कांदे काढत. एक पोरगा मोटरसायकलवर चांगले कपडे घालून आला, शर्टिंग बिटिंग केलेली होती. थोडा वेळ थांबला, त्याच्या आईशी बोलला आणि निघून गेला. तो गेल्यानंतर त्यानं एवढे कपडे चांगले घातले होते की मला त्याचं अट्रॅक्शन वाटलं. मी त्याच्या आईला जाऊन विचारलं, म्हटलं हा काय करतोय. मग तिथं अधिक चौकशी केल्या मला समजलं की तो कंपनीत खूप मोठा साहेब आहे म्हणे नाशिकला. मग म्हटलं काय शिकलाय. ती म्हणे तो 10वी शिकलाय, 10वी नंतर त्यानं ITI केलेला आहे. थोड्या वेळानं तिने मला हे सांगितलं की त्याला 3000 रुपये पगार आहे. मी आपला मनातल्या मनात विचार केला, म्हटलं आपण 8वीत आहे, आपल्याला 10 रुपये रोज, हा 10वी शिकला, याला 100 रुपये रोज, 3000 रुपये महिना. म्हणजे म्हटलं कदाचित जर आपण बी चुकून जर 10वी पास झालो तर आपल्याला पण कुठेतरी कंपनीत काम लागेल आणि 30-40 रुपये रोजाना म्हणजे 1000-1200 रुपये महिना मिळेल. तर मग असं वाटलं आणि 8वीत असताना मी ठरवलं की आता हुशार व्हायचा, अभ्यास करायचा आणि काहीतरी चांगलं करायचं, एखाद्या कंपनीत कामाला लागायचं की जेणेकरून 1000-1200 रुपये महिना पगार मिळेल आणि चांगला अभ्यास करायचा. असं ठरवून मी 8वीची शाळा सुरू व्हायची वाट पाहायला लागलो. 8वीची शाळा सुरू झाली. मी पुन्हा 2 का 3 नंबरच्या बेंचवर बसलेलो होतो. मनात एकच विचार होता की आता हुशार व्हायचं. आता हुशार व्हायचं म्हणजे हुशारी अशी नसते की सकाळी ठरवलं दुपारी एकाएकी हुशार होऊन बाहेर निघाला. तसं माझंही काही होणार नव्हतं. पण मला माहित होतं की हुशार पोरांसंग राहिलं म्हणजे माणूस हुशार होतो. मग मी हुशार पोरांसंग राहायला सुरुवात केली. पण हुशार पोरं भामटे असतात, ते काही किमट्ट पोरांना जवळ करत नाही. मी 1 महिना बरेच प्रयत्न केलं पण त्यांनी मला काही जवळ केलं नाही. नंतर मी दुसरी पर्याय अवलंबला. नंतर मग मी ते हुशार जे पोरं आहेत त्यांच्या पेनला शाई भरून दे, त्यांना वयांना कव्हर लावून दे, त्यांना सायकल घेऊन कुठेही जा, त्यांच्या सायकलला हवा भरून दे, असे सगळे उद्योग चालू केले. नंतर त्यांच्या लक्षात आलं याला जर 8वीतून 9वीत नेलं तर आपल्याला कामाला येईल. मग त्यांनी मला थोडंसं सोबत ठेवायला सुरुवात केली आणि पास व्हायच्या सोप्या सोप्या आयडिया शिकवल्या. आता सोप्या आयडिया म्हणजे कशा, काढलेल्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या, जोड्या लावा, किसने किसे का, इंग्रजीचा पत्ता करूनच लिहायचा, लिहून न्यायचा हातावर आणि तिथं खाली लिहायचं युअर लव्हिंग XYZ. तर असं सगळं शिकवलं आणि थोडंफार इकडं तिकडं कसं पाहायचं, कोणाला कसं विचारायचं, या सगळ्या डोक्या करून मी 8वीची परीक्षा दिली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी 8वी पास झालो.
8वी पास झालो म्हणजे एकाही त्या वर्षी पास नव्हतो खऱ्या अर्थानं, फक्त पास लिहिलेलं होतं. एकाही विषयाखाली लाल पेन अंडरलाईन नव्हती. मार्क्स होते 42%. आता कदाचित तुम्हाला ते खूप कमी वाटतील, पण माझ्या दृष्टीने ते खूप जास्त होते, कारण मी त्याच्या अगोदर आयुष्यात कधीच सगळे विषय पास झालेलो नव्हतो. 8वी पास झालो. 9वीला अजून थोडा पुढे गेलो. तोपर्यंत मला गणित इंग्रजी बिलकुल यायचं नाही, म्हणजे आता येते असं मी सांगणार नाही, अजून पण येत नाही. तर 8वीतून 9वीत गेलो. 9वीत गेल्यानंतर अजून थोडासा जास्त अभ्यास केला, कारण मला 10वी पास व्हायचं होतं. 9वीला मला 42%चे 48% झाले, कारण 8वीत 42% होते, 9वीला 48% झाले. 1993ला मी 10वीला गेलो. 10वी म्हणजे एकदम मोठं संकट होतं माझ्यासाठी, कारण 10वीची परीक्षा फक्त तालुक्याच्या गावाला व्हायची, म्हणजे सिन्नरला. आणि मी आयुष्यात त्याच्या अगोदर तालुक्याला कधी गेलेलो नव्हतो. जे शहाणे गेले ते सांगायचे तिथं खूप गाड्या असतात. आता आपण गावाकडला माणूस ट्रॅक्टर दिसला तरी अर्धा तास त्याच्या मागे पळणारा. आता मला वाटायचं तिथे गेल्यानंतर मी गाड्याच पाहत राहील. काही सांगायचे तिथं रस्ता क्रॉस करायचा असेल तरी हात धरून जायला लागतं. मग मला कधी कधी वाटायचं आपण रस्ता क्रॉस करताना आपल्याला जर एखाद्या गाडीने उडवलं तर काय, कारण आपण जास्त गाड्याच पाहिलं नाही. त्यातल्या त्यात काही शहाण्यांनी अगोदर परीक्षा दिली ते सांगायचे तिथं स्क्वॉड येतो, मागं पाहिलं तरी उचकून देतात, पेन बदलला तरी सही घ्यावी लागते. आणि माझ्या मोठ्या बहिणीनं 2 वर्ष अगोदर 10वीची परीक्षा दिली होती, ती सांगायची की परीक्षा केंद्रावर होते. आता आपण कधी सिन्नरला गेलेलो नव्हतो तालुक्याच्या गावाला, आपल्याला केंद्र काय राहत ते माहित नव्हतं, कारण आपण स्कॉलरशिप फिलरशिप असल्या फांदात पडणारा माणूस नव्हतो. पडणारा म्हणजे आपल्याला येतच नव्हतं, त्यामुळे पडायचा प्रश्नच येत नव्हता. आता ती परीक्षा केंद्रावर होते म्हणजे माझं सायन्स चांगलं नव्हतं, त्यामुळे मला बऱ्याच केंद्र म्हणजे चंद्र ऐकू यायचं. आणि मला असं वाटायचं तिथं काहीतरी मोठं गोल बनवलेलं असेल, मैदान बिदान, त्याच्यात सगळ्यांना असं बसून त्याच्यावर परीक्षा होत असेल. तर अशा सगळ्या डोक्यामध्ये कल्पना घेऊन मी 10वीच्या वर्षात प्रवेश केला होता. मला दुसरी एक गोष्ट माहित होतं की 10वी पास व्हायचं म्हणजे सगळे विषय पास व्हायला लागतात, आणि मला गणित आणि इंग्रजी बिलकुल यायचं नाही. त्यामुळे मी 10वीत गेल्यानंतर एकदम देवावर माझा प्रचंड विश्वास होता. 10वीत गेल्यानंतर मी संकष्टी चतुर्थी, एकादशी, शनिवार, मंगळवार सगळे डायरेक्ट निरंकार होईल त्या पद्धतीने सगळे सुरू केले होते. 10वीच्या पूर्ण वर्षभर मी सकाळी उठून गावामध्ये मारुतीचं मंदिर होतं, त्याच्यामध्ये जाऊन त्याला रोज आंघोळ बिंगोळ घालायचा धंदा करायचो, आणि त्याच्याकडे एकच म्हणायचो की मला 10वी पास कर. आता आपल्याला येतच नव्हतं म्हटल्यानंतर दुसरे काही पर्याय नव्हते. तर अशी सगळी परिस्थिती होती. तरी पण माझ्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढा मी प्रयत्न केला होता. आणि एवढं करून पण मला अशी जाणीव झाली होती की आपण सगळे विषय पास होऊ, पण आपण गणित कधीच पास होणार नाही. कारण गणिताला तेव्हा पास व्हायला लागायचे 150 पैकी 52 मार्क. तेव्हा शाळेकडे 20 मार्क नव्हते, आणि ते 52 मार्क म्हणजे आपल्याला स्वतःच्या जीवावर पाडायला लागायचे. आणि त्यातल्या त्यात मला बिलकुल म्हणजे गणिताच्या 2च्या वरती 0 लिहिलेलं असेल ना, तर शिक्षक सांगायचे जिथं कोण नसतं तिथं 1 असतो, आणि त्याचं उत्तर डायरेक्ट 1 असतं. तर मी मेलो पण मला ते उत्तर 1 कसं काय येतं हे कधीच समजलं नाही. म्हणजे ते घातांकाचे काहीतरी नियम असतात त्यांना ते येतं, तर ते मला ते कधीच काही समजायचं नाही. त्यामुळे मी गणिताच्या तेव्हा सिद्धता आणि रायडर नावाचा काहीतरी प्रकार होता, त्रिकोण काढायचा, काहीतरी ABC बरोबर BCA वगैरे असं काही लिहिलं का हुशार पोरांना 8 पैकी 8 मार्क पडायचे. आणि आमच्यासारखे हुशार जे मध्यमवर्गीय होते त्यांनी काही लिहिलं की चिडमिचड थोडी थोडी केली का 2.5-3 पर्यंत पोहोचायचो. मी हे सगळे प्रयत्न करून सुद्धा मला त्या सराव परीक्षेमध्ये 10वीच्या गणिताला 150 पैकी 39 मार्क पडले. पास व्हायला लागत होते 52. त्याच्यामुळे मला लक्षात आलं की आपण नापास होणार आहे, कारण 13 मार्क कमी पडत होते, आणि परीक्षा राहिली होती 15-20 दिवसावर. आणि एकाएकी काय आपला एवढा दिवा लावणार नव्हता, कारण आता एकाएकी गणित आपल्याला येणार नव्हतं. तरी पण वर्षभर एवढे उपवास धरले होते, आणि देवावर एवढा विश्वास होता की मला वाटायचं देव तालुक्याच्या गावाला गेल्यावर आपल्याला काहीतरी मदत करल. आणि तेव्हा असा ट्रेंड होता की परीक्षेच्या 10-15 दिवस अगोदर पूर तालुक्याच्या गावाला जायचे आणि तिथे राहून बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करायचे. तर मी पण आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी 15 दिवस तालुक्याच्या गावाला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर मी सारखा ओळखी करत होतो, कारण तेव्हा आडनावानुसार 10वीचे नंबर यायचे बोर्डाचे. तर मी ये नावावरून जेवढे नंबर असतील, नावं असतील, त्यांच्या सगळ्यांशी ओळखी करायचो, आणि त्यातले हुशार कोण कोण आहे ते पाहायचो. कारण मला माहित होतं आपलं आडनाव आंधळे म्हणजे आपल्या पुढे आव्हाड, आडांगळे, आवचट असं कुणीतरी येईल. त्यामुळे ये नावावरचे जेवढे तालुक्यातले हुशार पोरं ते मी शोधायचा प्रयत्न करायचो आणि त्यांच्या ओळखी करायचो. 8-10 दिवस परीक्षेच्या अगोदर नेमके ते बोर्डाचे नंबर लागले, आणि माझ्या सुदैवाने आव्हाड नावाचा दुसऱ्या एक गावातला हुशार पोरगा माझ्या समोर आला. आता तो आल्यानंतर हुशार पोरांचा मला 8वीत अनुभव होता. मला माहित होतं की हुशार पोरं मोठ्या पोरांना काही की जवळ करत नाही. मग पहिल्यांदा मी त्याच्याशी ओळख करून घेतली. त्याला म्हटलं अरे आपण नातेवाईकच आहे वगैरे वगैरे. आणि नंतर त्याला सांगितलं तू कशाला स्टँडवर डबा आणायला जात जातो, तुझा डबा मीच घेऊन येईल. आता त्याला माहित नव्हतं हा नंबर पाहून आलेला आहे ते. आणि असं थोडंसं सांगितलं, नंतर थोडीशी त्याला मदत केली. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याला म्हटलं अरे आपले नंबर एका पाठोपाठ एकच आले. तो म्हणे काय सांगतो, कारण त्यानं ते पाहिलेलेच नव्हते आणि मी तेवढ्याच एका गोष्टीवर होतो. आणि त्याला म्हटलं एका मागे एक नंबर आले, पण म्हटलं अरे मला थोडा प्रॉब्लेम आहे. आता आठवडाभर त्याचा डबा मी स्टँडवरून रोज घेऊन येत होतो. मला माहित होतं तो मदत करेल. तो म्हणे काय, त्याला म्हटलं मला ना फक्त गणित येत नाही, म्हटलं मला फक्त तेवढं गणित दाखव, मी बाकीचे अख्खे विषय तुला दाखवतो.
त्याला माहित नव्हतं आता मी किती हुशार आहे तो. त्याला वाटलं आपले 72चे 75 होतील. तो म्हटला ठीक आहे, तू बाकीचं थोडंफार मला दाखव, मी तुला गणित दाखवून देईल. परीक्षा सुरू झाली, त्यानं मला गणित दाखवलं. मी बाकीचे सगळे विषय जबरदस्ती त्याची पाहिली, त्याची इच्छा नसताना. आणि एकदाची 10वीची परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतर मी आपल्या गावाला निघून आलो. गावाला आल्यानंतर मला बिलकुल आशा नव्हती की आपण 10वीची परीक्षा पास हो, कारण मी निव्वळ बंडल माझ्या मारेल होत्या पेपरमध्ये. म्हणजे बाकीचे विषय मी पास होईल माला माहित होतं, पण गणित मी पास होईल याची काही गॅरंटी नव्हती, कारण मी डोक्या करून त्याचाच पेपर अख्खा जसाच्या तसा कॉपी केलेला होता. 10वीचा रिझल्ट लागला. रिझल्ट असल्यावर पूर्ण एकदम खुशी तिकडे उड्या मारत स्टँडकडे किंवा शाळेकडे जाऊन थांबलेले असतात. मी ज्या दिवशी रिझल्ट होता त्या दिवशी मुद्दाम मळ्यात जाऊन थांबलो होतो. म्हटलं नको बा कानाव यायला की नापास झाला. आता माझ्यापेक्षा माझे वडील दुसरी शिकलेले होते, पण ते जास्त उत्साही होते. ते दिवसभर शाळेकडे बसून होते. आणि एकदाचा 10वीचा निकाल आला, त्यांनी निकाल पाहिला तर मी चक्क पास झालो होतो. मार्क्स होते 54.42%. ते लगेच मळ्यात आले. ते म्हणा अरे तू पास झालाय. आता मळ्यात येऊन त्यांनी मला सांगितलं पास झालाय. मला स्वतःला पहिल्यांदा शॉक बसला, कारण मी गणित पास होईल असं मला वाटत नव्हतं. मी मनात म्हटलं आपण नापास असेल म्हातारा म्हणून काहीतरी उगाच आपण इकडे तिकडे उडी मारून हातपाय मोडून घ्यायचं म्हणून म्हातारा म्हटलं असेल पास झालाय. मी तसाच घरी आलो. पहिल्यांदा शाळेत जाऊन मार्कशीट पाहिलं तर मला गणित चक्क मी पास झालेलो होतो, कारण गणिताला 60 मार्क पडले होते. मला स्वतःला शॉक बसला. आणि 10वी पास झाल्याचं मी एवढा खुश झालो की म्हटलं आता आपल्याला कुठेतरी 1000-1200 रुपयाची नोकरी मिळेल. आता माझ्या डोक्यामध्ये 3 गोष्टी होत्या. 10वी जेव्हा मी पास झालो तेव्हा एकदाच आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की 10वी पास झाल्यावर मुलं काहीतरी ठरवतात. तर माझ्या डोक्यात असं होतं की एक तर 10वी पास झाल्यावर पोलीस व्हायचं, पोलीस नाही झालं तर मिलिटरीत जायचं, ते नाही जमलं तर ITI करायचं आणि एखाद्या कंपनीत कामगार म्हणून कामाला लागायचं. आता पोलीस होण्यासारखी किंवा मिलिटरीत जाण्यासारखी माझी तेव्हा तब्येत नव्हती. त्यामुळे मग उरला एकच पर्याय ITI. मी लगेच दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या गावाला गेलो. तिथं जाऊन ITIचा फॉर्म भरला. 10-12 दिवसांना माझा ITIला नंबर लागला. मी लगेच 1 वर्ष ITIचा तो ट्रेड करून घेतला. आणि ITI झाल्या मला लगेच एका कंपनीमध्ये 1200 रुपये महिन्यानं काम लागलं. आता 1200 रुपये महिना म्हणजे माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या ज्याच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी शिकलं नाही त्याच्यासाठी खूप मोठा पगार होता. त्यामुळे मी प्रचंड खुश झालो. मला लगेच मनातल्या मनात वाटायला लागलं आता आपण लग्न करून घ्यावं, कारण आता आपण सेटल झालोय. 1200 रुपये महिना पगार आहे आणि आपल्याला 30,000 रुपये हुंडा बिंडा मिळून जाईल. तर अशा सगळ्या याच्यामध्ये मी एकदम खुश होतो. पण काही लोकांनी सांगितलं की उच्च शिक्षण घे, उच्च शिक्षण असं असतं तसं असतं, उच्च शिक्षण घेतल्यावर माणूस हे होतो ते होतो. तर आता मी एवढा लहान होतो साधारणतः 16-1 वर्षाचा. मी म्हटलं पाहू उच्च शिक्षण घेतल्यावर माणूस काय होतोय ते. आणि पगार 1200 रुपये म्हणजे चांगला पगार मिळाल्यामुळे मला थोडा शहाणपणा करायची सवय लागली होती. मी लगेच सायन्सचा फॉर्म घेऊन आलो. सायन्सचा फॉर्म आणल्यानंतर माझ्या रूम पार्टनरनं पाहिलं, म्हणते काय रे. म्हटलो काय नाही, आता मी सायन्सचा फॉर्म ऑनलाईन म्हटलं मी सायन्स करणार आहे. तो म्हणा त्याचे पेपर इंग्रजीतून असतात ती माहिती तुला. म्हटलं नाही बा मला वाटलं मराठीतून असतील. असं म्हटलं इंग्रजीतून पेपर समजले मी लगेच तो फॉर्म पाडून टाकला. म्हटलं आपल्यालाही जमणार नाही. नंतर म्हटलं कॉमर्स करू, कारण जास्त पुरं कॉमर्सकडे जात होते. मग कॉमर्सचा फॉर्म घेऊन आलो. कॉमर्स आणल्यानंतर त्याच्यामध्ये असे काहीतरी अकाउंटिंग अकाउंटन्सी असे काहीतरी नावं लिहिलेले होते. आणि मग त्याच्यात समजलं की याच्यात गणिताच्या खूप मोठ्या टोटला असतात. म्हटलं गणित आपल्याला बिलकुल जमणार नाही. मग कॉमर्स पण गेलं. मग राहिलं आर्ट्स. आता आर्ट्स करायचं तर बऱ्याच लोकांनी सांगायचं आर्ट्स करायचं तर कॉलेजला कशाला जातो, बाहेरून कर. मग म्हटलं ठीक आहे बाहेरून तर कर, तर बाहेरून कर आपल्याला काय. मग आर्ट्सचा फॉर्म भरला 11वीचा. 11वी एक्सटर्नल केली, 12वी एक्सटर्नल केली. 12वीला मला काहीतरी 53% मार्क्स पडले. 12वी झाल्यानंतर सहज 12वी झालो म्हणून मग म्हटलं चला अजून उच्च शिक्षण घेऊ. 13वीला ऍडमिशन घेतलं FYला. 13वीला 6 विषयांमधले मी 2 विषय नापास झालो, इंग्रजी आणि जिओग्राफी. ATKT लागली. 13वीतून 14वी मध्ये गेलो. 14वीला परत मी इंग्रजी आणि इकॉनॉमिक्स नापास झालो, पुन्हा ATKT लागली. 1999ला मी डिग्रीच्या लास्ट इयरला गेलो, म्हणजे ज्याला 15वी म्हणतात. त्याच्यामध्ये 14वी मधले राहिलेले 2 विषय आणि 15वीचे 6 विषय असे मी प्रचंड म्हणजे जेवढा शक्य तेवढा अभ्यास केला. आणि मला काही लोकांनी सांगितलं होतं की भरपूर वजन दे पेपरला. त्यामुळे फील 1.5-2 पानाची आठ होते ते सगळं लिहून काढलं. आणि 15वीच्या रिझल्टची वाट पाहत राहिलो. 1.5 महिन्यानंतर जून महिन्यामध्ये 15वीचा रिझल्ट लागला आणि चक्क मी 15वी पास झालो. 15वीला मार्क्स होते 50.83%. आता खरं तर तुमच्या दृष्टीने हे कमी मार्क आहेत खूप, पण माझ्या दृष्टीने ते खूप जास्त मार्क्स होते, कारण मला काही येतच नव्हतं. 15वी पास झाल्यानंतर मला खूप बरं वाटायला लागलं, कारण मी आमच्या 7 पिढ्यांमधला पहिला ग्रॅज्युएट होतो. मी लगेच घरी फोन बिन करून सांगितलं मी आता ग्रॅज्युएट झालोय हे ते. आता घरच्यांना काय करत आहे ग्रॅज्युएट म्हणजे काय, त्यांना वाटलं काहीतरी झालं असेल अजून वेगळं. ते म्हण भाऊ बरं झालं आता जास्त हुंडा मिळाल, कारण आता गावाकडच्या लोकांना दुसरं काय पोराचं काहीतरी 30-50 होईल. तर असं हे सगळं चाललं होतं. कंपनीत पण तोपर्यंत 1800 रुपये पगार झाला होता. माझं वय 20-21 वर्ष झाले होते. मलाही वाटायला लागलं होतं की आता लग्न करून टाकावं, 2चे 4 आणि 4चे 6 होऊन जातील. तर अशा सगळ्या याच्यामध्ये मी होतो. आणि अशाच याच्यामध्ये माझ्या कंपनीमध्ये एक पोरगा काम करत होता, संजय पाटील. तो म्हणा अरे इथं माझा आत्तेभाऊ ट्रेनिंगला आलाय PSIच्या, त्याला भेटायला येतो का.
आता मी म्हटलं आपल्याला काय PSIच्या ट्रेनिंगला आलाय म्हटल्यानंतर गावाकडे आपल्याला माहित राहतंय, गावाकडे साधा पोलीस कॉन्स्टेबल आला तरी अख्खं गाव होतं, पोरांना तर जवळून पाहायला पण मिळत नाही. त्यामुळे म्हटलं जर PSI एवढं जवळून पाहायला मिळत असेल तर काय हरकत आहे याच्याबरोबर जायला. म्हणून मग मी त्याच्याबरोबर त्या नाशिकला पोलीस ट्रेनिंगचं सेंटर आहे तिथे गेलो आणि त्या PSIला भेटलो, त्याच्याशी बोललो वगैरे आणि संध्याकाळी घरी आलो. मी एवढा खुश झालो होतो PSIशी एवढं जवळून बोलल्यामुळं की रात्री झोपेत पण मी एकदम खुशीत हसत दिसत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, म्हटलं आज जटे आपण पण PSI व्हावं बरं का. परत त्याच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं साहेब का होईल PSI व्हायला काय करायला लागत आहे. ते म्हणे काय नाही 15वी शिकेल लागत आहे म्हणे आणि थोडासा अभ्यास करायला लागेल. आता मी 15वी तर शिकेलो होतो आणि अभ्यास आयुष्यात कधीच करेल नव्हता, त्यामुळे म्हटलं थोडासा करायला लागेल काय हरकत आहे. मग त्यांनी मला विचारलं 10वीला किती मार्क होते, 12वीला किती मार्क होते, 15वीला किती मार्क होते. आता आपल्या आयुष्यातले 54.42% हायएस्ट म्हटल्यानंतर त्यांनी ओळखून घेतलं की एकदम माठाड आहे म्हणून. ते म्हटले अरे तिला परीक्षा अवघड असते म्हणे, तुला काही जमणार नाही आणि त्यातल्या त्यात काम करून तर शक्यच होणार नाही म्हणे, काम सोडून द्यायला लागेल तुला. आता काम सोडून द्यायला लागेल म्हटल्यानंतर मला लगेच आपले 1800 रुपये महिना म्हणजे 60 रुपये रोज दिसायला लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला लगेच आठवलं की काम जर सोडलं तर आपलं लग्न होणार नाही, घरचे शिव्या देतील. पुन्हा आठवलं की आपलं तेच घरात दुर्काट झालाय, घरात रेडिओ नाही, घरातले सगळे कोणाच्या तरी खिडकीतून टीव्ही पाहत बसले, अशी आपल्या घराकडची परिस्थिती. कुठेतरी शेतामध्ये भांडणं चालू आहे, एवढ्या याच्यावरून कुठेतरी 2 पाट्या काढून मेथी विकायला नेली, ती अशीच फुकाट वाटून आले. अशी सगळी घरची परिस्थिती आठवली आणि मनातल्या मनात विचार केला, म्हटलं नाहीतरी आपल्या घरी असं काय, म्हटलं असंही वाटवत झालेलं आहे घरी. आणि म्हटलं आपण जर काम सोडल्यानं पूर्ण वाटव होत असेल तर काय फरक पडतोय. म्हटलं असंही वाटव तसंही वाटव, त्यापेक्षा अख्खा वाटव उद्या म्हटलं, असा विचार केला आणि म्हटलं देऊ सोडून ते काम. आणि ते काम सोडून द्यायचा निर्णय घेतला, कंपनीतलं काम सोडून दिलं आणि घरच्यांना सांगितलं की मी आता फौजदार होणार आहे. आता काम सोडलं म्हटल्यानंतर घरच्यांना लगेच माहित होतं, भाऊ घरचे म्हटले भाऊ तू फौजदार होय नाही तर कलेक्टर होय, पण आमच्याकडे पैसे मागू नको. कारण गावाकडे तेवढा एकच प्रश्न असतो, घरच्यांकडे पैसेच नसतात. त्यामुळे ते आणि त्यातले ते तेवढं चांगला कामधंदा करणाऱ्या पोरानं काम सोडलं म्हटल्यानंतर घरच्यांना माहिती आता पैसे आपल्याकडूनच मागल, तर त्यांनी सरळ सांगितलं की भाऊ तू काही होय पण आमच्याकडून पैसे मागू नको. मग मी पुन्हा एका हॉस्पिटलमध्ये पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली. अर्धा दिवस काम करायचो आणि अर्धा दिवस अभ्यास करायचो. आणि मधल्या काळात माझ्या लक्षात आलं की अशानं काय आपण ही परीक्षा कधीच पास होणार नाही. नंतर मी पेपरला एकदा वाचलं होतं की पुणे विद्यापीठामध्ये गेल्यानंतर तिथं 16वी आणि 17वीचं शिक्षण घेता येतं, त्याला MA म्हणतात. परत तिथं कमवा आणि शिका नावाच्या योजनेमध्ये काहीतरी सकाळी काम केल्यानंतर 1000 रुपये मिळतात असं मी वाचलं होतं. मग मी ठरवलं की आपण पुण्याला जाऊ आणि अजून उच्च शिक्षण घेऊ. आता पुण्याला जायचं म्हणजे माझे काय पुण्यामध्ये कुणी नातेवाईक होतं वगैरे अशातला काही भाग नव्हता. मी आपली सायकल काढली, पिशी भरली, रात्री 11:30ची गाडी पकडली, नाशिकवरून पहाटे 4ला पुण्याला पोहोचलो. पुण्याला उतरल्यानंतर तिथं बराच पाऊस पडत होता. 7 वाजेपर्यंत वाट पाहिली. 7 वाजता समोर इस्त्रीचं एक दुकान उघडलं. आता मला हे सामान कुठं ठेवायचं काय करायचं काहीच माहित नव्हतं. मग त्या इस्त्रीच्या दुकानदारात गेलो, त्याला म्हटलं एवढा एक ड्रेस इस्त्री करता का. तो म्हणे ठीक आहे. आणि म्हटलं या पिशव्या थोड्या वेळ ठेवा. आता मला पिशव्याच ठेवायच्या होत्या, ड्रेस इस्त्री करायचाच नव्हता. मग तिथं पिशव्या ठेवल्या, आपली सायकल काढली आणि पुणे विद्यापीठामध्ये गेलो. पुणे विद्यापीठात जाऊन 16वीचा किंवा MA फर्स्ट इयरचा फॉर्म भरला आणि हॉस्टेलची चौकशी करायला गेलो. हॉस्टेल चौकशी करायला गेल्यावर ते म्हटले की हॉस्टेल फक्त फर्स्ट क्लास असतो त्यांनाच मिळतं. आता आपण फर्स्ट क्लास आयुष्यामध्ये आपले सगळे मार्क गोळा केले असते तरी पडला नसता. आणि म्हटलं आता हॉस्टेल मिळणार नाही, मग आता राहायचं कुठं. मग मी रोज आपलं 4 ऑगस्ट 2000ला मी पुण्याला गेलो होतो. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2000 पर्यंत मी रोज रात्री शिवाजीनगरला येतो आणि तिथं शिवाजीनगरच्या स्टँडवर झोपायचो. सकाळी 5 वाजता उठून परत पुणे विद्यापीठात जायचो, दिवसभर अभ्यास करायचो. 11 ऑगस्टला पुणे विद्यापीठामध्ये माझा एक मित्र ओळखीचा झाला, त्यानं मला त्याच्या खोलीत राहायला जागा दिली आणि मग मी आपलं पुणे विद्यापीठामध्ये रेग्युलर थांबायला लागलो. नंतर ती कमवा आणि शिका नावाची योजना होती, तिच्यामध्ये मी काम करायला सुरुवात केली. पहाटे 4:30 ते सकाळी 7:30 पर्यंत वगैरे काम करायचं आणि तेव्हा काहीतरी 40 रुपये किंवा 42 रुपये रोज मिळायचा त्याच्यातून. आणि पुन्हा मला असं 1200 रुपये रोज चालू झाला. त्याच्यातून माझे मेसचे पैसे, पुस्तकं वगैरे याचे पैसे असं सगळं वसूल व्हायला लागलं आणि मी आपला अभ्यास करायला लागलो. डोळ्यापुढे एकच ध्येय होतं की आपल्याला PSI व्हायचंय. दुसरं काय कलेक्टर कमिशनर याचं तोपर्यंत मी नाव पण ऐकलेलं नव्हतं, मला त्याच्यात इंटरेस्ट पण नव्हता. तर मी आपला दिवसभर अभ्यास करायचो, सकाळी त्या योजनेत काम करायचो आणि 2003 मध्ये मी MA झालो, म्हणजे 17वी झालो. मला 17वीला पण काहीतरी 54% मार्क पडले. त्यामुळे त्याच्यातून त्या नेट आणि शेट नावाच्या काहीतरी परीक्षेमधून माणूस प्राध्यापक होतो, त्या परीक्षेचा पण चान्स गेला, कारण त्याला 55% लागायचे. एकच प्रश्न राहिला आपल्याला, फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा स्पर्धा परीक्षा देऊन PSI व्हायचं. आता मी तेव्हा अभ्यास एवढा बेकार करायचो की तेव्हा मला चष्मा नव्हता. आता मला चष्म्याचा 3.5 नंबर आहे. म्हणजे माझ्या डोक्यात एकच होतं की आपल्याला PSIची परीक्षा पास व्हायचंय. आणि 2003 मध्ये मी PSIची पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो आणि फायनल माझी PSIला निवड झाली. PSI झाल्यानंतर मी प्रचंड खुश होतो,
कारण मी माझ्या तालुक्यातला पहिला PSI होतो आणि मला माहित होतं की PSI ला 3 लाख रुपये हुंडा मिळतो हे मला माहित होतं. त्यामुळे मी त्या PSI होण्यापेक्षा 3 लाख रुपये हुंडा मिळेल त्याच्यावर जास्त खुश होतो. आणि म्हटलं आता आपण एकदम मस्त झालेलं आहे सगळं काम. आणि 8 दिवसानंतर माझा खोलीत एक अजित जोशी नावाचा पोरगा राहायचा, त्याचा रिझल्ट लागला आणि तो UPSC ची परीक्षा पास झाला, IAS झाला. म्हणजे मी जी परीक्षा पास झालो आता किंवा ज्या पदावर मी आहे त्या पदावर तो गेला. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पेपरला हेडलाईन आली की सोलापूरचे अजित जोशी IAS महाराष्ट्रात पहिले. ह्याला मी म्हटलो आपण पण याच्या एवढाच अभ्यास करत होतो, हाय आपल्या एवढाच अभ्यास करत होता, आपण एकाच खोलीत राहतोय. मी PSI झालो तो कुठं कोपऱ्यात 2 वरीची सुद्धा बातमी नाही आणि हा आज कोणती परीक्षा पास झाली की डायरेक्ट पेपरला हेडलाईन. आणि याच्या अगोदर पण तो मला बऱ्याचदा सांगायचा अरे एवढा अभ्यास तू UPSC केला तर UPSC ची परीक्षा पास होशील, कमिशनर होशील, असं होईल तसं होईल. पण मला वाटायचं की तो इंजिनियर आहे, त्यातल्या त्या बोर्डात आलेला होता तो, त्याला सगळीकडे 90% पुढे मार्क्स पडले होते आणि मला वाटायचं की आपल्याच्यानं होणार नाही. पण त्यानं मला एवढं समजून सांगितलं की तो म्हणे तुला पैसे बिशे लागले तर मी देईल, सगळी मदत करल. मग ते माझ्या डोक्यात थोडंसं उतरलं आणि म्हटलं जाऊ दे मोरद्या, लग्न नंतर करू, नाही झालं तर काय फरक पडतोय म्हटलं. लग्न पेपर संपून घरी आलो, आता काहीच केलेलं नव्हतं, काहीच लिहिलेलं नव्हतं. म्हणजे माझा पेपर त्याचे काय होणार नव्हता कारण मी तो पेनाने लिहिला होता. तरी पण मी एकदम फुल कॉन्फिडन्स मध्ये आपण पास होऊ. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट आला, मी नापास झालो. नापास झाले मला मोठा शॉक बसला, आपण नापास झालोच कसे काय, म्हणजे उगाच काहीतरी असं फुल एकदम शहाणा असल्यासारखं. तरी पण मला आमच्या शाळेच्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं, ते आठवलं की अपयशी यशाची पहिली पायरी असते. म्हटलं कदाचित ही यशाची पहिली पायरी असेल, म्हटलं पुढच्या वर्षी आपण झालोच पास. मग परत 2005 मध्ये पुन्हा अभ्यास केला आणि पुन्हा परीक्षा दिली. आणि यावर्षी फक्त मी पेन बदलून पेन्सिल घेऊन गेलो होतो कारण मला समजलं होतं की पेन्सिल न्यायची असते. आणि पेन्सिलने पेपर काळा केला आणि पेपर संपला, बाहेर आलो आणि एकदम कॉन्फिडन्सली आता पास होणार. पुन्हा ऑगस्ट महिना उजळला, 2005 चा रिझल्ट आला, नापास. म्हटलो कदाचित तो सुविचार बदलणार असेल, म्हटलं कदाचित आपल्याला अपयशाच्या 2 पायऱ्या चढल्या, यशाची एक पायरी दिसणार असेल. आणि असं वाटलं आणि मी म्हटलं चला आता 2 वर्ष गावाकडे गेलो नाही, म्हटलं घरी जाऊन येऊ. आता घरी जायची पण मला भीती वाटायची कारण गावाला गेलं की लगेच भांडण व्हायचं घरच्यांचं. घरी आलो तर तोपर्यंत गावाकडे बऱ्याच अफवा पसरल्या होत्या कारण गावाकडले माझ्या बरोबरचे सगळ्या पोरांचे लग्न झालेले होते आणि घरच्यांना काही कोणी येऊन काहीतरी सांगायचं. माझ्या एका नातेवाईकाने येऊन सांगितलं होतं की आमच्या पण एक पोरगा अभ्यास करत होता फौजदारच्या परीक्षेचा, पण तो शेवटी येडा झाला. आता असं म्हटल्यानंतर माझ्या म्हाताऱ्याला माहित होती हे काही येडं होणार नाही. पण माझ्या आजीला डाऊट यायचा की याच्या जर खरंच डोक्यात फरक पडला तर काय करायचं, आता घरातला पहिला शिकलेला पोरगा. मग मला आजी कोणाला तरी 1 रुपया द्यायची, कोणतरी मला कॉइन बॉक्स वरून फोन करायचं, बरं आहे का, काय चाललंय, व्यवस्थित वाटतंय ना. मला काय कळायचं नाही असं काय विचारताय. मग गावाला आल्यानंतर मला कळायचं की हे चेक करत होते हा अजून येडा झालाय का नाही ते. आणि खेड्यामध्ये परिस्थिती अशी असते कुणीतरी वेगळं काही करत असेल ना त्याला लोक त्रास देतात. तर मी गावाकडे जर दिवसा आलो तर माझ्या वर्गातले 2-4 जण 10वी नापाचे झालेले, ज्यांनी पानटापऱ्या वगैरे किंवा चहा हॉटेल टाकलंय स्टँडवर, ते असायचे तिथं. त्यातलं कोणतरी लगेच मला बोलवायचं इकडे रे. मग आपण गेलो एकदम गरीबासारखं, मला जर समजून सांगतो का तू काय करतोय. आता तू 10वी नापास, मी 17वी शिकेल, त्याला कोणत्या तोंडाने समजून सांगू मी काय करतोय. आणि जर कदाचित मी त्याला सांगितलं मी कलेक्टरची परीक्षा देतोय तर ते म्हणून हे येडं झालं वाटतंय. तर अशी सगळी गावाकडे परिस्थिती झाली. माझं घर विशेष म्हणजे स्टँड पासून थोडंसं आतमध्ये होतं, त्यामुळे मला स्टँड पासून घरापर्यंत जाणं सुद्धा मुश्किल व्हायचं कारण गावाकडे म्हातारे कोतारे वाटेवर बसलेले असतात. कोणतरी एखादं म्हातारा बोलायचं भाऊ इकडे झाला तो डॉक्टरचा कोर्स कम्प्लीट. आता मी म्हणायचो आपण डॉक्टरचा कोर्स करीतच नाही तर कम्प्लीटच काय होणार आहे बा. काय विचारायचे, तुझे 2 विषय राहिले होते ते निघाले का. आता माझे 2 विषय कधी राहिले नव्हते. तर अशी सगळी परिस्थिती होती. माझ्या वडिलांचे जे काही उच्च शिक्षित क्लासमेट होते, उच्च शिक्षित म्हणजे जे जुनी 6वी 7वी शिकले ते पण गावात सांगत फिरायचे. अगोदर पोरगा हुशार होता पण शेवटी केस फेल गेली. म्हणजे जसे काही एखाद्या प्रयोगशाळेत लिटमस पेपर बुडवत बसले होते आणि तो नंतर लाल झाला, त्यांना समजलं की केस फेल गेली. तर अशी सगळी परिस्थिती झाली होती. आणि आमच्या भाऊबंधांमधले पण जे काही आहे माझ्या वर्गात जे पोरं होते आणि ज्यांचे लग्न झाले होते त्यांचे आईबाप पण घरी येऊन सांगायचे त्याच्या बरोबरच्या आमच्या पोराला 2 पोरं झाले. असं म्हटलं आमच्या घरच्या वाटायची याचं लग्नच होणार नाही कधीच, कारण माझ्या वर्गातल्या सगळ्या पोरांचे लग्न होऊन गेले होते. आणि मला तेव्हा असं एकदम उचंबवून यायचं असं वाटायचं की यांना सांगावं अरे पुरवायला अक्कल लागत नाही. पण म्हटलं तर असं सांगायला गेलं ते ऐकणार नाही. तर अशी सगळी परिस्थिती होती. मी पुन्हा अशा परिस्थितीत घरी गावाला गेलो पुन्हा घरात भांडण झालं. घरचे म्हटले पाहू तू आम्हाला लय त्रास होतोय, तू इकडे येतच जाऊ नको. म्हटलं ठीक आहे बा. पुन्हा आपली पिशी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या गाडी निघून गेलो पुण्याला आणि म्हटलं आता एकदम सिरियसली अभ्यास करू, कारण जर आपली घरातही जर कुत्र्यापेक्षा वाईट परिस्थिती असेल म्हटलं तर त्याचा उपयोग काय म्हटलं.
आणि पुण्याला आलो आणि एकदम सिरियसली अभ्यास करायचा ठरवला. अगोदर 2 वेळेस परीक्षेत नापास झाल्यामुळे मला थोडी आयडिया आली होती की परीक्षा प्रचंड अवघड असते. संपूर्ण भारतातून साधारणतः परीक्षेला 7 ते 8 लाख पोरं बसतात, त्याच्यातून 400-500 पोरं पास होतात. एवढ्या 400-500 पोरांमध्ये 8 लाखातून येणं म्हणजे एकदम मुश्किल काम आहे. म्हणजे त्याचा अभ्यास पण तेवढा डेंजर करायला पाहिजे. मग मी डेंजर अभ्यासाला सुरुवात केली. आता डेंजर म्हणजे मला काही कळत नव्हतं डेंजर अभ्यास कसा करायचा. मी उगाच जे दिसेल ते पुस्तक धरायचो आणि जामराट्टा मारून काढायचो, म्हणजे फुल पाठ करून टाकायचो डायरेक्ट. आणि एवढा बेकार अभ्यासाला सुरुवात केली की डायरेक्ट ते पुस्तकातले इतिहासातले वगैरे माझ्या स्वप्नात यायला लागले. एकदम बेकार, मला दुसरं काही सुचायचं नाही, म्हणजे वस्तुस्थिती सांगतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मी 2006 मध्ये युपीएससी परीक्षा दिली. मी एकदम सिरियस होतो. परीक्षा दिली, पूर्व परीक्षा दिली. मला काही वाटलं नव्हतं मी ती पुन्हा एकदा पास होईल, पण अभ्यास बेकार केला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये तिचा रिझल्ट आला आणि मी ती पहिली पूर्व परीक्षा जी असते ती पूर्व परीक्षा पास झालो. पास झाल्यावर मला थोडासा शॉक बसला, कारण मी तोपर्यंत अभ्यास केलेला नव्हता पुढच्या परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा. त्याच्यात 3 स्टेजेस असतात. आणि म्हटलं आता काय करायचं पुढच्या परीक्षेचं. मग सहज म्हटलं की परीक्षा, मुख्य परीक्षेचा आता अभ्यास आपण मराठीतूनच परीक्षा देऊ. आणि म्हटलं देऊन टाकू मराठीमधून परीक्षा. मी मराठीमधूनच 45 दिवस त्या परीक्षेचा अभ्यास केला आणि मुख्य परीक्षा देऊन टाकली. जेव्हा मी त्या मुख्य परीक्षेच्या तिथं हॉलच्या तिथं गेलो, मुंबईमध्ये परीक्षा फक्त मुंबईतच होती मुख्य परीक्षा, तर तिथं गेल्यावर मला अजून जाणवलं की परीक्षा खूप अवघड आहे. कारण बरेच लोक गाडीमधून यायचे, त्यांच्या पोराच्या हातात ज्यूसच्या बाटल्या, त्यांना 3-3 पेनं, सोडायला आई बाप, पार तो वर्गात बसेपर्यंत बेस्ट ऑफ लक. आणि मी आपला एक प्लॅस्टिकची पिशी घेऊन कुठंतरी, आणि असाच आपला साधं 50 रुपयाचा टी शर्ट वगैरे घातलेलं, आणि आपले आई वडील कुठेतरी शेतामध्ये जाणार मागं उभे, अशा परिस्थितीतला. त्याच्यामुळे मला समजलं की परीक्षा खूप अवघड आहे, याला खूप मोठा मानसिक आधार पाहिजे की जे आपल्याकडे काहीच नाहीये. तरी पण मी तिथं जाऊन बसलो, पाहतो तो पोरांनी डायरेक्ट अशा टेबल गाड्या बिड्या ठेवेल, आपल्या हातात पण गाड्या नाही. मला फक्त माहित होतं की पेपर 3 तासाचा आहे. आणि अशा याच्यामध्ये मी ती परीक्षा एकदाची देऊन टाकली. परीक्षा संपली आणि मी त्याच्या मुख्य परीक्षेच्या रिझल्टची वाट पाहायला लागलो. फेब्रुवारी का मार्च मध्ये त्याचा रिझल्ट आला. जाऊन पाहिलं तर मी ती मुख्य परीक्षेची फायनल होती, ती नापास झालो होतो. नंतर त्याचं मार्कशीट आलं आणि पाहिलं तर 2000 पैकी मला इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला फक्त 13 मार्क कमी पडले होते. म्हटलं कदाचित जर पुढच्या वर्षी अजून थोडासा जोर लावला तर आपण ही परीक्षा पास होऊ शकतो. मग 2007 मध्ये पुन्हा ती पहिली परीक्षा दिली. पहिल्या परीक्षेत पास झालो. दुसरी परीक्षा मी पुन्हा चूक केली आणि मराठीमधून दिली आणि तिचा रिझल्ट आला. पुन्हा मी मराठीतून परीक्षा दिल्यामुळे नापास झालो. मार्क्स आले होते, फक्त मला इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला 7 मार्क कमी पडले होते. नापास झाल्यानंतर मला वाटलं की काहीतरी आत्मपरीक्षण करावं, काहीतरी चुकत असेल. 2008 मध्ये मी पुन्हा ती युपीएससीची पहिली परीक्षा दिली आणि पहिली परीक्षा पास झाल्यानंतर माझे एक मित्र होते जयपाल कांबळे नावाचे, त्यांनी सांगितलं आता तू परीक्षा इंग्रजीमधून दे. इतक्यातच काटोळे सरांनी सांगितलं की परीक्षा मराठीतून द्या किंवा देता येते. मराठीतून देऊन परीक्षेत मार्क येत नाही, कारण तुम्ही परीक्षा मराठीतून जर दिली तर पेपर मराठीच माणूस चेक करतो. आणि मराठी माणसाची प्रवृत्ती अशी असते की एकामेकाचे पाय मागे वळावे, पुढे लोटावे असे नाही. मी स्वतः 2 वेळेस नापास झालेलो आहे मराठीमधून देऊन. तर इंग्रजीमधून देणं पण एवढं अवघड नसतं. तर 3ऱ्या वेळेस मुख्य परीक्षा जी आहे ती इंग्लिश मधून द्यायचं ठरवलं. तर इंग्रजीतून द्यायची म्हणजे मला तोपर्यंत इंग्लिश बिलकुल काहीच येत नव्हतं. आणि त्या सरांनी मला सांगितलं की हे बघ, सायन्सचे किंवा इंजिनिअरिंगचे पेपर पण खूप हुशार नसतात. 50-60 शब्द इंग्रजीमधून पाठ करून ठेवतात आणि त्याच्यावर पूर्ण पेपर लिहितात. तसेच याच्यामध्ये तू 50-60 शब्द पाठ कर आणि लिहून टाक पूर्ण पेपर. मग मी आपले प्रत्येक विषयातले 50-60 शब्द पाठ केले, तरी थोडेसे पेपर लिहून पाहिले आणि युपीएससीच्या हॉलमध्ये गेलो आणि फुल टेन्शन मध्ये परीक्षा पूर्ण इंग्लिश मधून देऊन टाकली आणि रिझल्टची वाट पाहायला लागलो. मार्च महिन्यामध्ये 2009च्या मार्च महिन्यात रिझल्ट आला. पाहिलं तर मी चक्र इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो होतो. इंटरव्ह्यूला क्वालिफाय तेव्हा मला शॉक बसला, कारण मी परीक्षा इंग्रजीमधून देऊन इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की परीक्षा मराठीतून देण्यापेक्षा इंग्रजीमधून जर आपण लवकर दिली असती तर आपण 2 वर्ष लवकर पास झालो असतो. आणि परीक्षा इंग्रजीमधून दिल्यानंतर पास झालो. तर तिचा इंटरव्ह्यू फक्त दिल्लीलाच होतो. आता दिल्लीला मी आयुष्यात अगोदर कधी गेलेलोच नव्हतो. मी आपला इंटरव्ह्यूच्या 2-3 दिवस अगोदर दिल्लीला जाऊन दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर उतरलो. एका रिक्षावाल्याला म्हटलं मला युपीएससीच्या तिथे जायचं इंटरव्ह्यू माझा. तो म्हटला 300 रुपये होतील. मी घरून होतो घेऊन काहीतरी 2,500 रुपये. 300 रुपये होतील म्हटल्यानंतर मी 300 रुपये काढून त्याला दिले. रिक्षात बसलो आणि 5च मिनिटांमध्ये युपीएससीचं ऑफिस आलं. म्हटलं फसवलं. म्हणजे त्यांना अवतार पाहून मला फसवलं होतं. म्हणजे मी जनरली खरं आता चांगले कपडे घातले. त्यांनी मला सकाळी रेल्वे स्टेशनवर पाहिलं असतं त्यांना कोणाचं वाटलं नसतं की हा कमिशनर, म्हणजे कमिशनर तर शिपाई सुद्धा वाटलो नसतो. तर तिथं गेलो, युपीएससीच्या इंटरव्ह्यूच्या तिथं गेलो. आतमध्ये मोठा हॉल होता. हॉलमध्ये 40 मुलं बसलेले होते आणि ते सगळे एकदम दिल्लीमध्ये उन्हाळ्यामध्ये तो एप्रिल महिना होता, एप्रिल 2009. प्रचंड गरम होतं, खूप घाम यायचा. सगळे पोरं असे एकदम कोटो बिटं घालून बसले, टाया वगैरे लावलेल्या. आता आपल्याकडे कोट 3-4 हजाराचा घ्यायला पैसेच नव्हते, त्याच्यामुळे कोट घालायचा काही प्रश्नच नव्हता. मी टाय पण लावलेला नव्हता, कारण अगोदर आपण आयुष्यात कधी लावले नाही, कसा लावता ते माहित नाही.
टाय पण घेतलेला नव्हता. तिथं गेलो आणि बसलो. आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालोय, पण ते समोर आलेले जे सोबत मित्र आहेत किंवा जे पोरं आहेत ते किती हुशार याची मला काहीच कल्पना नव्हती. मी उगाच याला हे विचार त्याला ते विचार, तू कुठला आहे, तू काय करतोय. मग थोड्या वेळात त्यांच्या लक्षात आलं वाटतं येडच दिसतंय म्हणून. म्हणजे एकदम वस्तुस्थिती सांगतो. आणि त्या हॉल मधलं वातावरण एवढं टेन्शन मधलं होतं की 40 पोरं बसलेले होते, त्याच्यातले 20 पोरं कायम टॉयलेटकडे असायचे. म्हणजे एवढं टेन्शन आलेलं होतं त्यांना. मी उगाच आपण हसायचो, का सारखी टॉयलेटकडे जात आहे बा, कारण मला टेन्शनच आलेलं नव्हतं. आणि थोड्या वेळानंतर शिपाई आला आणि सांगितलं की तुम्हाला शिवबन त्रिपाठी मॅडमचं पॅनल आहे. मला काहीच माहित नव्हतं या त्रिपाठी मॅडम कोण आहे त्या. आणि तो घेऊन गेला मला आणि एका ठिकाणी नेऊन बसवलं. खुर्ची होती, बाहेरून समोरच पंखा चालू होता, पंख्याची हवा येत होती. मे बी त्यांना वाटत असावी यांना गरम होईल म्हणून हवा सोडावी काहीतरी. आता मला टेन्शन नव्हतं, त्याच्यामुळे मला घामाही आलेला नव्हता. मी उठलो होतो, पंखा बंद करून ठेवला आणि फक्त दरवाजावर तिथे एक वाक्य लिहिलं होतं, नाव लिहिलं होतं शशी उबान त्रिपाठी, कंसात लिहिलं होतं IFS 1972. म्हणजे ही युपीएससीची परीक्षा 1972 मध्ये पास झाल्या होत्या. त्या भारताच्या तेव्हा अमेरिकेमधल्या अँबॅसिडर होत्या आणि त्यांचं वय बरंच होतं. आता मला काही त्याची काहीच म्हणजे गांभीर्याची काही कल्पना नव्हती, काय असेल काय नाही वगैरे वगैरे. आणि पुन्हा शिकायला थोड्या वेळ नंतर आणि म्हणे तुम्हाला आत बोलवलंय. मी आपले पहिले 7-8 वाक्य इंग्रजीमधून पाठ करूनच ठेवले होते. आत गेल्या मी लगेच म्हटलं गुड आफ्टरनून मॅडम. लगेच त्या म्हटलं प्लीज सिट डाऊन. लगेच मी बसलो. त्यांनी लगेच मला विचारलं व्हॉट इज युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ती मी पाठ करून ठेवलं होतं. मी लगेच म्हटलं मॅडम आय हॅव डन माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिस्ट्री फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. त्यांना वाटलं इंग्लिश एकदम भारी दिसतं याचं. आणि त्यांनी लगेच मला विचारलं व्हॉट डू यू थिंक अबाउट इंडो US रिलेशन. मी लगेच आपलं खाली पाहायला सुरुवात केली, कारण ते पाठ करायला नव्हतं. आणि तोपर्यंत 3-4 मिनिटं झाले होते. आतमध्ये AC चालू होता. पहिल्यांदा गेल्या मला एकदम थंडी वाजत होती. आणि त्या मॅडमने हा प्रश्न विचारला, मला लगेच थोडासा घाम यायला सुरुवात झाली. त्यांनी नंतर अजून अवघड प्रश्न विचारायला सुरुवात केली. नंतर मला प्रचंड घाम यायला सुरुवात झाली. आणि नंतर मला मी आपला सारखा उभं त्याच्या पाय खाली पाय असं करून जवळपास माझी 36 मिनिटं तिथे गेली. आणि जोपर्यंत 30 मिनिटानंतर मला जाणवायला लागलं की आपलं बनियन जे आहे ते पण घाम पूर्ण भिजलेलं आहे. आणि डायरेक्ट इथून अशा घामाच्या सारख्या धारा वगैरे मी सारखा पुसायचो, तरी पण ते यायचं काय थांबायचं नाही, कारण मला त्यातलं काहीच येत नव्हतं. नंतर त्यांनी शेवटी विचारलं मला की माझा शेवटचा प्रश्न, पूर्ण हे सगळं इंग्लिश मधूनच चालू होता अर्धा पाऊण तास. आणि त्यांनी मला शेवटचा काहीतरी प्रश्न विचारला. मी त्याचं काहीतरी मोडकं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर, यू मे नाऊ गो नाऊ. मी लगेच घाम पुसला, बाहेर आलो, म्हटलं सुटलो एकदाच. आणि मी जेव्हा तिथे आतमध्ये गेलो तेव्हा पहिल्यांदा 6 म्हातारे माझ्या समोर पाहिलं होतं. सगळ्यांचं वय 70 वर्ष होतं. माझ्या मनात असं होतं की यांना आता आपण काही टापा मारून देऊ, कारण मी घरी माझ्या आजीला काही टापा मारायचो आणि त्या पचून पण जायच्या. त्यामुळे माझ्या डोक्यात गेल्या अशी कल्पना झाली होती की म्हातारे माणसं येडी असतात. आणि जेव्हा मी बाहेर निघालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हातारी माणसं बेकार डेंजर हुशार असतात, ते काय उन्हाळी म्हातारे झालेले नसतात. आणि आपण जेव्हा आयुष्य जगलोय, कारण माझी जन्मतारीख होती 1978, त्या मॅडम ही परीक्षा पास झाल्या होत्या 1972 मध्ये. म्हणजे मी जेवढं जगलोय त्याच्यापेक्षा 8 वर्षी त्या बाई या परीक्षा पास झालेल्या होत्या अगोदर. आणि माझ्या जीवनापेक्षा जास्त दिवस त्यांनी भारतातल्या सर्वात मोठ्या पदांवर काम केलेलं होतं. बाहेर आल्यानंतर मला समजलं की आपण अजिबात खोटं बोलायला पाहिजे नव्हतं, आपल्याला इंग्रजी बिलकुल येत नाही. आणि दुसऱ्या दिवशी मेडिकल झाली, मी गावाला निघून आलो. आणि मला माहित होतं मनातून की आपण 100% नापास होणार आहे, तरी पण उगाच कुठेतरी वाटायचं की आपण पास होऊ. डायरेक्ट गावाला येऊन मला वाटलं की म्हटलं थोडंसं शेती जमते का पाहावी. गावाकडे येऊन थांबलो. त्या वर्षी मी नाशिक जिल्ह्यातला माझ्या समाजातला UPSC आणि MPSC ज्याच्यातून डेप्युटी कलेक्टर DYSP तहसीलदार या पद भरले जातात, त्या दोन्हींचा इंटरव्ह्यू दिलेला एकमेव कॅन्डिडेट होतो. आणि दोन्हींचे रिझल्ट लागायचे फक्त बाकी होते फायनान्शियल एक्सचेंजचे. त्यामुळे मी गावाकडे गेल्यानंतर मला पुन्हा लग्नासाठी मोठे स्थळ यायला सुरुवात झाली. कदाचित त्यांना वाटलं असतं की हा कलेक्टर नाही झाला तर कमिशनर होईल, नाही कमिशनर झाला तर डेप्युटी कलेक्टर होईल, BDO होईल, तहसीलदार होईल. तर अशा यानं सगळी मंडळी येत असावी. पण या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करता हे सगळे मोठे माणसं, फुले, शाहू, आंबेडकर, हे सगळे माणसं वाचून माझ्या डोक्यामध्ये असा फरक पडल्यासारखं व्हायचं. आणि त्यांनी केलेल्या समाज सुधारणा ज्या आहेत त्या पाहून मला पण असं बऱ्याचदा वाटायचं की आपण पण काहीतरी महान समाज सुधारणा करावी, लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करावं. त्यामुळे याचा अभ्यास करता माझ्या विचारांमध्ये प्रचंड बदल होऊन गेला होता. जो मी PSI 2003 मध्ये झालेला होतो तो मी नव्हतो. म्हणजे तेव्हा मला वाटायचं की आपण काहीतरी हुंडा घ्यावा. पण आता माझी परिस्थिती अशी झाली होती की आपण काहीतरी सुधारणा करावी. आता सुधारणा करावी म्हणजे आपल्या हातात काय होतं, वैयक्तिक आपण हुंडा घेऊ शकत नाही, एवढीच एक सुधारणा होती. आणि येणारे सगळे मोठे स्थळ सांगायचे, तुला ही गाडी देतो, तुला फॉर्च्युनर देतो, तुला स्कॉर्पिओ देतो, तुला एवढे देतो तेवढे देतो. घरच्यांना पण शॉप बसायचा, इतक्या दिवस कोणीच येत नव्हतं. आता कसे काही यायला लागले. मलाही शॉप असायचा, पण मनातल्या मनात माहित होतं की सगळ्या लोकांना आयडिया आहे की यातला कोणतेतरी पद याला मिळेल आणि मग आपली पोरगी व्यवस्थित सेटल होऊन जाईल. पण मी थोडासा हुशार झालो होतो. मला माहित होतं की चांगल्या परिस्थितीमध्ये भरपूर माणसं सोबत असतात,
वाईट परिस्थितीत आपल्यासोबत कोणीच नसतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की आपला रिझल्ट लागल्यानंतर आपण बघू. मी रिझल्ट लागेपर्यंत, ते कारण रिझल्ट 10-15 दिवसात लागणारच होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टाळत राहिलो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात UPSCचा रिझल्ट लागला. त्या रिझल्टमध्ये मी नापास झालो. परत 10-1 दिवसांनी MPSCचा रिझल्ट लागला, ज्याच्यातून BDO तहसीलदार डेप्युटी कलेक्टर भरले जातात, त्याच्यात पण मी नापास झालो. आणि दोन्ही परीक्षांमध्ये नापास झाल्यानंतर येणारे सगळे स्थळ गायब झाले. म्हणजे लिटरली एक पण थांबाना. तेव्हा मला समजलं की जगामध्ये माणसाची किंमत काहीच नसते, त्याला शून्य किंमत असते. जी काही किंमत असते ती तिच्या पदाला किंवा त्याच्या पोस्टला असते. आणि तेव्हाच मी माझ्या मनात निर्णय घेतला किंवा मनाने ठरवलं, म्हटलं एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला जो कोणी पोरगी देईल त्याच्या पोरीशी लग्न करायचं. आता माझी पूर्ण तालुक्यामध्ये परिस्थिती अशी होती, सगळ्या तालुक्यात माहीत झालं होतं की येडं झालंय, डोक्यातून गेलंय, वाया गेलंय. त्याच्यामुळे मी बायको शोधायचं ठरवलं. पण आता बायको शोधायची म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये कुणीच पोरगी देत नाही, तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती. आणि त्यातल्या त्यात मी येडा झालोय वगैरे अशी सगळी इमेज होती माझी. त्यामुळे मी पहिला क्रायटेरिया ठेवला की जास्तीत जास्त आपल्याला शिकलेले बायको मिळेल, म्हणजे 10वी नापास. कारण त्याच्यापेक्षा जास्त शिकलेले आपल्याला कोणी देणारच नव्हतं. मी माझा सिन्नर तालुक्यात, पूर्ण तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी शोधलं. जे आधी सगळे स्थळ येऊन गेले होते त्यांना फोन केले, त्यांना फोन करायचं सांगायचो. त्याचा लहान भाऊ बोलतोय, ते म्हणायचे आता पहिला 8वा गुरु चालू आहे, त्याला पुढच्या वर्षी पाठवाल का. म्हणजे लगेच 2 दिवसामध्ये गुरु बिरू सगळं बदललं आणि मी आपलं शोधत राहिलो. मला माझ्या तालुक्यात खरोखर कोणी पोरी देईना. नंतर मी दुसरा जवळचा निपाड म्हणून एक तालुका, तिकडे जाऊन शोधायला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये माझा डॉक्टर मित्र होता, खूप जुना दिवसांचा, 10-1 वर्षापूर्वीपासून ओळखणारा. त्याला माहित होतं की मी असा अभ्यास करतोय. तर त्याची बहीण पण होती डॉक्टर झालेली. तो म्हणे माझी बहीण डॉक्टर आहे, तिच्याशी लग्न करशील का. त्याला म्हटलं ये बघ मी हाय BA, लागला तर 6, नाही तर घरी शेतात खुरपा हातामध्ये, मधला काही पर्याय नाही. तो म्हटला ठीक आहे म्हटल्यानंतर म्हटलं की रिस्क आण मारा. कारण आता डॉक्टर पोरगी देत आहे म्हटल्यानंतर पोरीच्या घरच्यांना कुणी म्हणणारच ना, ते येडं झालेलं आहे, कशाला देता वगैरे वगैरे, हे सगळं आलंच. पण मला माहित होतं की हे जर इकडच्या आपल्या तालुक्यातल्या लोकांनी इकडे पोचायच्या आत लगेच एंगेजमेंट करून घ्या. मी 2-4 दिवसात लगेच साखरपुडा करून घेतला. म्हटलं आपल्या गावाकडचे लोक येऊन सांगायचे येडई. आणि साखरपुडा झाल्यानंतर मी लगेच आपला होणाऱ्या बायकोला पण सांगितलं, म्हटलं बाई आपलं असं आहे, ही परीक्षा मी जरी पास झालो तरी माझ्यात काहीच बिलकुल बदल होणार नाही. असं काही समजू नको की नवरा कमिशनर झाला म्हणजे एकदम लगेच हाय होईल, तसं काही होणार नाही म्हटलं. आणि नाही झालं तर गपचूप आपल्या शेतात जाऊन काम करीत बसायला लागलं, दुसरा काही पर्याय नाही. ती पण तयार झाली. म्हटलं ठीक आहे. आणि पुन्हा मी आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. पूर्व परीक्षा दिली. तिचा ऑगस्ट महिन्यामध्ये रिझल्ट आला, ऑगस्ट 2009 मध्ये. आणि परत आता मुख्य परीक्षा होणार होती, जी मी इंग्लिश मधून देणार होतो. पण त्या वर्षी नेमकी पुणे आणि मुंबईला स्वाईन फ्लू नावाच्या रोगाची साथ आली होती. म्हटलं पुणे किंवा मुंबईमध्ये जर गेलो आणि आपण जर स्वाईन फ्लू न मेलो तर गावाकडे लोक म्हणतील की एक होतं ते स्वाईन फ्लू न मेलं. त्यामुळं मी असं ठरवलं की म्हटलं नाशिकमध्ये कुठेतरी खोली भाड्यानं घेऊ आणि तिथंच अभ्यास करू. मग नाशिकमध्येच एक भाड्यानं खोली घेतली. विशेष म्हणजे माझी बायको नाशिकमध्येच प्रॅक्टिस करत होती. मी माझ्या बायकोला सांगून ठेवलं होतं की मी मुंबईला अभ्यासाला आलोय. बऱ्याच बायको फोन करायची, मुंबईला पाऊस आहे का वगैरे असं विचारायची. मी सांगायचो हो इकडे पाऊस पडतोय. पण मी होतो तिथं नाशिकमध्येच 1 किलोमीटरच्या अंतरावर. आता काही झालं तरी पण माणूसच. मला बऱ्याच कुठेतरी पोरपुरी फिरताना दिसते का वाटायचं शनिवारी किंवा रविवारी बायकोला सांगावं मी नाशिकमध्ये आहे, चाली ती का पिक्चरला. आणि असं वाटायचं 5 मिनिटं आणि लगेच 2-3 मिनिटं लगेच दिसायचं की आपण परीक्षा पास झालोय, थिएटरच्या बाहेर फुटाने राहिलोय. आणि लगेच माझ्या मनातून ते जायचं, मी गपचूप आपला अभ्यास करत असायचो. तर असं सगळं चाललं होतं. पण संकट जे असतात ते पण येते दुखते येत नाही. नेमकीची फायनल परीक्षा होती, त्याच्या 8-10 दिवस मला घरून फोन आला. लहान भावाचा म्हणे अरे आपला मामा वारलाय. म्हटलं जर घरी गेलो आणि तिथं रडत बसलो 2-3 दिवस घालवले तर मामा काही येऊन म्हणायचा नाही भाऊ हे 10 मार्क घेऊन परीक्षा पास होईल. त्यामुळे म्हटलं गपचूप आपला अभ्यास करा. पुन्हा त्याला गपचूप अभ्यास करत राहिलो. पुन्हा मुंबईला गेलो आणि ती परीक्षा दिली. मुख्य परीक्षा मी पुन्हा इंग्रजीमधून दिली होती. आणि परीक्षा झाल्यानंतर मला एक माहित होतं की मागच्या वर्षी आपण म्हाताऱ्या माणसांना येडं समजलो होतो. पहिल्यांदा ती डोक्यातून काढून टाकलं. त्यामुळे म्हातारा माणूस दिसला तरी मी घाबरायला लागलो होतो, कारण त्यांचा अनुभव प्रचंड असतो हे मला समजलं होतं. आणि दुसरी गोष्ट मी ठरवलं की आपल्याला इंग्रजी चांगलं बोलता यायला पाहिजे. मग मी इंग्रजी बोलता यायची प्रॅक्टिस करायला लागलो. थोडंफार इंग्रजीमधून बोलायला लागलो. पहिल्यांदा मला लाज वाटायची, पण नंतर मला लक्षात आलं की इंग्रजी बोलणं काही एवढं अवघड नसतं. 10-12 दिवस चुकीचं जरी बोलू तरी इंग्रजी बोलता यायला लागतं. आणि नंतर मला थोडंसं इंग्रजी बऱ्यापैकी बोलता यायला लागलं. मार्च महिन्यामध्ये त्या मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागला. मी पुन्हा इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाल्यानंतर मला माहित होतं की इंटरव्ह्यू दिल्लीला होतो. मी पुन्हा दिल्लीला जायची तयारी केली. या वर्षी मी दुसरा एक बदल केला, म्हणजे टाय लावायचा. आता टाय लावायचा म्हणजे कसा लावायचा याच्याशी मला काही घेणं नव्हतं. मला वाटलं होतं की तिथं गेल्यावर असाधारण वॉर्डला जमून गेला. तर मी तिथं गेलो, टाय बी घेतला होता 90 रुपयाचा. इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी मस्तपैकी तो टाय लावायला सुरुवात केली. सकाळी असा ओढायचो पण ती मागची जी दोरी होती ती सारखी खाली लोंबायची. आता आयुष्यात आपण टाय अगोदर कधी लावलेला नव्हता, त्यामुळे ते लावायचं माहित नव्हतं. आणि रात्री 11 वाजेपर्यंत ट्राय केला तरी पण ती दोरी काही जमाना.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, पुन्हा आंघोळ बिंघोळ केली आणि पुन्हा ती दोरी वाळायचा प्रयत्न करायला लागलो, तरी पण ती दोरी खालीच लोंबत राहिली. मग म्हटलं आता काय करावं, म्हटलं टाय तर लावायचं आहे, कारण थोडंसं चांगलं टापटीप दिसायला पाहिजे. आणि मग थोडा विचार केला, नंतर माझ्या लक्षात आलं, मी कात्री घेतली, ती मागची दोरी कापून टाकली. म्हटलं इंटरव्ह्यू आहे काय म्हणायची नाही, आतल्या साईडने टाय कसा आहे ते दाखव. आणि गेलो इंटरव्ह्यूला. तिथं आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पुन्हा तो हॉल होता, तोच मागच्या वर्षीचा, तिथं 40 पोरं बसलेले होते. यावर्षी मी पण थोडा सिरियस होतो, मला पण सारखं टॉयलेटकडे जाऊन उभं राहावंच वाटायचं, कारण मला टेन्शन यायचं. तर थोड्या वेळानं पुन्हा शिपाई आला आणि त्यानं सांगितलं की तुम्हाला विजय सिंग सरांचं पॅनल आहे. तर ते विजय सिंग जे होते ते 1971 साली परीक्षा पास झालेले होते. ते तेव्हा भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी होते, म्हणजे पूर्ण देशाचं एक खातं सांभाळणारा माणूस. आणि मला माहित होतं की मात्र माणसं खूप डेंजर असतात, हे मी मागच्या वर्षी शिकलेलो होतो. त्यामुळे शिपाईनं मला पुन्हा ते दाराच्या बाहेर नेऊन बसवलं. यावर्षी पंखा चालू होता तरी मला बाहेरच घाम यायला लागला होता. नंतर थोड्या वेळाने शिपाई आला, म्हणे आत बोलवलंय. मी दरवाजा वाजवला, आतमध्ये गेलो, बसलो. बसल्यानंतर त्यांनी मला पहिलाच प्रश्न इंग्रजीतून विचारला की रस्ते वगैरे बांधायला पैसे कुठून येतात. मला उत्तर एकदम कन्फर्म माहिती होतं, बजेट डिक्लेअर होतं, त्याच्यात नाही होतं ते होतं. पण मी म्हटलं हा पहिलाच प्रश्न, याचं जर उत्तर चुकीचं दिलं तर हे म्हणतील की फेकतोय. म्हटलं सॉरी सर, आय डोंट नो. त्यानंतर त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. यावर्षी मी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये इंग्रजी मला चांगलं बोलता येत होतं आणि तयारी चांगली केली होती. त्यामुळे जवळपास मला 39 मिनिटं माझा इंटरव्ह्यू झाला. त्याच्यातले 52 प्रश्न त्यांनी मला विचारले. त्यातले मला जवळपास 10-15 प्रश्न आले पण नाही. आणि जेवढे येते तेवढे मी प्रामाणिकपणे उत्तर दिले आणि जे येत नाही ते एकदम प्रामाणिकपणे सांगितलं की सॉरी सर, येत नाही म्हणून. नंतर त्यांनी इंटरव्ह्यू संपत आल्यानंतर मला शेवटी तो चेअरमन जो होता, एकदम म्हातारा माणूस होता, पूर्ण टक्कल झाली. त्यानं मला विचारलं, म्हणाले आम्ही जेव्हा या परीक्षेचा इंटरव्ह्यू घेतो, हे मुलं पुढे जाऊन कुठेतरी कमिशनर बनतात, कलेक्टर बनतात. आणि आम्ही जेव्हा यांना काहीतरी विचारतो की बाबा रे तू जरी परीक्षा पास झाला तर काय करशील, ते सांगतात मी ही योजना अशी राबवल, मी हे करेल ते करेल. तर तू जरी परीक्षा पास झाला तर काय करशील, असं विचारलं मला माझ्या गावाकडलं सगळं आठवलं. गावात आपल्याला लोक येडं बांधते आहे, गावाकडे कोणी शिकलेलं नाहीये, ग्रामीण भागात कोणाला काहीच माहित नाहीये आणि आपल्या पालकांना पण काहीच माहित नाहीये. तर माझ्या डोक्यात तेव्हा एक आलं, म्हटलं सर कदाचित जर म्हटलं सर मी परीक्षा पास झालो तर मी ज्या लोकांमधून आलोय, ज्या ग्रामीण लोकांमधून आलोय किंवा ज्या भागातून आलोय त्या लोकांपर्यंत जाऊन जागृती निर्माण करेल, शिक्षण काय असतं ते त्यांना सांगेल. तर असं उत्तर दिलं आणि तिथून बाहेर पडलो. नंतर काय ते पाहिलं नव्हते मी काय करतोय ते. आणि आता माझं सगळं काम बिम सांभाळून, जॉब वगैरे सगळं सांभाळून मी तुमच्या समोर माझं 260 लेक्चर देतोय. आणि महाराष्ट्रात असा एक पण जिल्हा नाही की जिथं जाऊन मी लेक्चर दिलं नाही. म्हणजे याच्यामध्ये माझा वैयक्तिक फायदा काहीच नव्हता की कुणीतरी मला खूप लाखो रुपये देत होतं, बाबा रे आमच्या इकडे ये, तुला हे करतो ते करतो, असं काहीच नव्हतं. तो इंटरव्ह्यू संपला. दुसऱ्या दिवशी माझं पुन्हा मेडिकल झालं. मेडिकल झाल्यानंतर परत मी गावाला आलो. तो UPSCचा माझा शेवटचा अटेम्प्ट होता. त्यानंतर मला परीक्षा कधीच देता येणार नव्हती. लग्न जमलेलं होतं, मी लग्नाची तारीख पण ठरवून ठेवलेली होती 30 मेला. आणि मला 30 मे ठेवायचं कारण पण तसंच होतं, मला माहिती होतं UPSCचा रिझल्ट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल. आपण काहीतरी कलेक्टर किंवा कमिशनर हो, टीव्हीत बातम्या दिसतील, पेपरला फोटो येतील आणि लगेच मागच्या वर्षीचे सगळे जुने स्थळ येतील. हे सगळं डोक्यात माझ्या कॅल्क्युलेशन होतं. गावाला आलो, परत आपलं वाट पाहत राहिलो रिझल्टची. आणि रिझल्टच्या 4-5 दिवस अगोदर पुण्याला गेलो. त्याचं कारण असं होतं, मी अगोदर एवढ्या वेळेस नापास झालो होतो की मला नापास व्हायचं काहीच वाटायचं नाही. आणि म्हणजे जसं बाईला एखादा आवताला किती चापका हाणले तरी चालतच नाही, बसल्यानंतर त्याच्या डायरेक्ट शेपाला डसलं तरी तो उठत नाही, तसं मी झालो होतो. त्यामुळे मला किती वेळेस नापास झालो तरी काहीच वाटायचं नाही. त्यामुळे म्हटलं जर कदाचित नापास झालो तर मित्र समजून सांगितलं बाबा असं नको करू, तसं नको करू. आणि 4-6 मेला त्या परीक्षेचा रिझल्ट लागला. जाऊन बघितलं तर माझं त्याच्यामध्ये नाव होतं, मी सिलेक्ट झालो होतो कमिशनर म्हणून. ते पाहिल्यानंतर मला थोडासा शॉक बसला. त्यानंतर 5 मिनिटातच टीव्हीत लगेच बातम्या यायला लागल्या. दुसऱ्या दिवशी लगेच पेपरला हेडलाईन वगैरे सगळ्या होत्या. आणि 5 मिनिटांमध्ये माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. ज्या लोकांनी मला गेल्या 10 वर्षात कधीच फोन केला नव्हता, त्यांचे लगेच 5 मिनिटात फोन यायला सुरुवात झाली. बरं आहे का, जेवला का, तब्येतीची काळजी घे, लवकर गाव आहे, आम्हाला तुझी खूप कत वाटली. आता मी पण छान होतो, म्हटलं या काही मरता फिरता काय वय. मी त्यामुळे 4-5 दिवस गावाला गेलोच नाही. मी 10 मेला गावाला गेलो. 10 मेला गावाला गेल्यानंतर मी माझ्या तालुक्यातनं UPSC पास होणारा पहिलाच पोरगा होतो. त्यामुळे खूप मोठी मिरवणूक वगैरे काढली आणि गावामध्ये संध्याकाळी असा मोठा सत्कार ठेवला. एक म्हातारा माणूस बोलायला उठला आणि त्याला सुरुवात केली. भरत हा गावातला खूप हुशार पोरगा होता. मी अख्ख्या गावात सांगत होतो त्याला अभ्यास करू द्या, तो ही परीक्षा पास झाल्याशिवाय राहणार नाही. मी असं तिथं बसलेला होतो. मला शॉक बसला. म्हटलो काय भामटे असतात बा माणसं, कारण तो हाच माणूस होता की जो सांगत होता की केस फेल गेली. आणि नंतर थोड्या वेळा मला बोलायची संधी मिळाली. मी उठलो. मी पहिल्यांदा हे सांगितलं, म्हटलं इतक्यात हे जे सांगत होते ते सरळ खोटं आहे. म्हटलं कदाचित म्हटलं मी परीक्षा पास झालो नसतो, यांनी मला घरी म्हशी राखायला पण ठेवलं नसतं आणि खरंच ठेवलं नसतं. कारण माणसाला जगात काहीच किंमत नसते, त्याच्या पदाला किंमत असते.
त्यानंतर पुन्हा 11-12 मे पासून मला मागच्या वर्षी जे सगळे स्थळ येऊन गेले होते ते स्थळ यायला सुरुवात झाली होती. कारण सगळीकडे माझं नाव झालं होतं पेपरला. त्यांनी लगेच ऑफर द्यायला सुरुवात केली. 50 लाख देतो, 1 कोटी देतो, तुला ही गाडी देतो, तुला ती गाडी देतो. पण मी या सगळ्या याच्यातून एवढा चटकून निघालो होतो की मला समजलं होतं की पैसा बिसा या सगळ्या गोष्टी मिळू शकतात, पण चांगली बायको मिळू शकत नाही. त्यामुळे मी त्यांना सरळ सांगितलं, काही पट्टे तर असे होते की ते म्हणे जे जमले ते मोडून देतो आम्ही. म्हणजे हीच पण स्कीम त्यांच्याकडे होती. म्हटलं नका आता असं काही करू नका म्हटलं. आणि त्यांना मी प्रॉपर टाइम पण दिलेला होता. 6 मे ते 30 मे मध्ये 25 दिवसाचा टाइम होता. त्याच्यामध्ये त्यांना 1 महिना चांगला प्रॉपर प्रस्ताव झाला असेल. मग मी 30 मेला एकदम साध्या पद्धतीने लग्न केलं. साध्या पद्धतीने म्हणजे करायचं कारण एकच होतं, कारण आपल्या तिकडे पोरगा साधा फौजदार झाला, कारकून झाला, तलाठी झाला, तरी पण एकदम त्याच्या अंगावर डायरेक्ट 3 पीस, ज्यानं कधी अगोदर चांगला शर्ट पण घालेल नाही त्याला लगेच ज्या काही की एकदम सुटं फुटं लागतात. म्हणजे अशी आपल्या इकडची परिस्थिती होती. ती मला बदलायची होती म्हणून मी एकदम साधा 1200 रुपयाचा ड्रेस घालून लग्न केलं. बायकोच्या अंगावर पण बिलकुल सोनं घातलं नाही, फक्त 2 ग्रामचं मंगळसूत्र घातलं. सोनं घातलं नाही म्हणजे तिची तिला गाडी द्या आणि तिचं तिला काय घालायचं ते तुमच्या पद्धतीने 12 तोळे घाला, असं काहीच नाही. म्हणजे बामटेपणा कुठंच दाखवलं नाही. याच्यात एकच वाटलं होतं की सुधारले तर सुधारले बा आपल्या याच्यातून 4 लोक. लग्न झाल्यानंतर आता अलीकडील काळात नवीन ट्रेंड सगळे लोक फिरायला जातात. तसं माझा जो जुना मित्र होता आदित्य जोशी कलेक्टर झालेला, त्यांना तिकडे माझा शिमल्याला फिरायला जायचं बुकिंग करून ठेवलं होतं. मी पण म्हटलं आपण फिरायला जाऊ. पण नंतर लगेच थोड्या वेळानं माझ्या डोक्यात विचार आला, म्हणतात तिकडे जाऊन फिरण्यापेक्षा जर आपण कुठेतरी ग्रामीण भागात फिरलो, तिथं जर कुठेतरी पोरांमध्ये जाऊन जागृती केली तर ते जास्त फायद्याचं होईल. मग 30 मेला लग्न झाल्यानंतर 2 जूनला मी माझ्या घरातून बाहेर पडलो आणि शाळा कॉलेज जिथं असेल तिथं जशा असेल तशा पद्धतीने जाऊन लेक्चर द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा मला बऱ्याच ठिकाणी कॉलेजवर, मी जरी कमिशनर झालो होतो तरी कॉलेजवर गेल्यानंतर मुख्याध्यापकांना सांगायला लागायचं, सर असं आहे. मग ते मला सांगायचे फक्त 8वी 9वीचेच पोरं बसवेल, तुम्ही काहीतरी जाहिरात करायला आलेले दिसते. आणि आता नंतर मी अगोदर आयुष्यात कधी भाषण पण केलेले नव्हते, त्यामुळे कोणाला माहित पण नव्हतं. आणि नंतर भाषण झालं म्हणजे अहो साहेब आमची चूक झाली, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही कमिशनर आहे ते. म्हणजे माणूस आयुष्यात मोठा झाला तरी त्याला पटवून द्यावं लागतं की आपण खरोखर चांगला माणूस आहे ते. म्हणजे कारण भरपूर असतात मोठे माणसं, पण जोपर्यंत लोकांना पटत नाही की हा चांगला आहे तोपर्यंत लोक विश्वास ठेवत नाही. नंतर मी माझा ट्रेनिंगला जायच्या अगोदर जवळपास महाराष्ट्रामध्ये 100 लेक्चर दिले होते. आता हे लेक्चर देण्यामागे माझा कुठलाच स्वार्थ नव्हता. मी 30 ऑगस्ट 2010 ट्रेनिंगला गेलो. जवळपास 2 वर्ष माझं ट्रेनिंग झालं. ट्रेनिंगच्या काळामध्ये पण मी जिथं शनिवार रविवार सुट्टी मिळेल तिथं सगळीकडे जाऊन लेक्चर द्यायचो. ट्रेनिंगमध्ये मी संपूर्ण भारतामध्ये मला फिरायला मिळालं. अमेरिकेला गेलो, युरोपला गेलो, 11 देशांमध्ये फिरून आलो. ज्या माणसाला कोणी सायकल सुद्धा चक्कर मारायला दिली नसती तो डायरेक्ट विमानात बसून सगळीकडे फिरून आला. म्हणजे फक्त हा चमत्कार फक्त एका परीक्षेनं झाला. म्हणजे ती परीक्षा मी पास झालो नसतो ना मला कोणी सायकल पण चक्कर मारायला दिली नसती. पण याच्या अगोदर अशी परिस्थिती नव्हती. कदाचित तुम्हाला वाटेल की याला कामं लागत नव्हतं, मला कामं भरपूर लागायचे. मी 2003ला PSI झालतो, 2004ला रेल्वे TC झालो होतो, 2005ला इरिगेशन डिपार्टमेंटला वरिष्ठ सहाय्यक झालतो, 2006ला LIC डेव्हलपमेंट ऑफिसर झालतो, 2007ला समाज कल्याण इन्स्पेक्टर झालो होतो, 2009 मध्ये MPSC मधून BDO झालो होतो. पण मी ठरवलं होतं लागला तर 6 नाही तर गावाला जाऊन शेती, मधलं काहीच करायचं नाही. कारण एकतर एकदम मोठा पोरगा ओळखला जातो नाही तर एकदम हुशार ओळखला जातो, मधल्यांना काय कोणी ओळखत नाही. त्यामुळे म्हटलं होतं की झालं तर ही परीक्षा पास व्हायची नाही तर काय करायचं नाही. आणि एकदा ती परीक्षा पास झालो त्यानंतर पुण्याला माझी पोस्टिंग झाली. 4 महिने पुण्याला काम केलं आणि त्यानंतर माझ्या स्वतःच्या जिल्ह्याला माझी पोस्टिंग झाली. आता याच्यामध्ये हे सगळा अनुभव सांगायचं कारण असं की मी यात कुठंच एवढा हुशार नव्हतो की मी ही परीक्षा कधीच पास होईल. आणि मी एवढ्या वेळेस अपयशी झालो होतो की मी डायरेक्ट असं काहीच वाटायचं नाही. आता आपण अलीकडे काळामध्ये पाहत असतो पोरगा 10वीत मार्क कमी पडले, 12वीत मार्क कमी पडले तरी ब्लेड घे हातावर लगेच काहीतरी असं करून ठेवू, नाहीतर एखादी निवांसू मिसळ किंवा रोगाची बाटली घे, एखाद्या औषधाची ती अर्धीच पी आणि पुन्हा जिवंतच राहा. म्हणजे असे पोरं धंदे करतात. तसं जर मी ठरवलं असतं तर मी आतापर्यंत 7-8 वेळेस मेलो असतो. देवानं सांगितलं असतं अजून तुझ्या 2 बॅकलॉग बाकी. म्हणजे ही एकदम वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कदाचित जीवनावर जर आपल्याकडे अपयश येत असेल किंवा एखाद्या वेळेस अपयश आलं तर समजायचं की आपल्या हातून काहीतरी मोठं होणार आहे. आणि इनकेस जर अपयशामध्ये कोणी आपल्याला हिनवलं तर त्याला सरळ सांगायचं अपयश अशाच माणसावर येतं ज्याच्यामध्ये ते सहन करायची डेअरिंग असते. पुंगास माणसावर अपयश येत नाही. आणि अपयशामधून किंवा अपयशात जर आल्यानंतरच आपल्याला शिकायला मिळतं की आपल्या खरोखर सोबत कोण आहे ते. आणि अपयशामध्ये जे आपल्या सोबत असतात ते कायम आपल्या लाईफ टाइम सोबत असतात. यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला भरपूर माणसं भेटतात. आता आपण बऱ्याचदा ग्रामीण भागातले असतो, आपण कुठेतरी IAS किंवा कमिशनर झालेले माणसं पाहतो, त्यांची टीव्हीत मुलाखत पाहत असतो. त्यांची कुठेतरी एखादी बॉपकट केलेली पोरगी असते, ती बसलेली असते एकदम टॉप टिप आणि ती लगेच त्यांची मुलाखत टीव्हीत घेते. आपण पाहतो साधारण टीव्ही, ती त्यांना विचारते की तुम्ही IAS व्हायचं कधी ठरवलं. तो लगेच असा कोट टाय बी घातलेला असतं. तो लगेच सांगतो मी डिग्री झालो, मला गोल्ड मेडल मिळालं, बाबांनी सांगितलं तू IAS हो आणि मी झालो. मग आपल्याला मी कधीच होणार नाही, कारण आपल्याला बाबाही सांगत नसताना आपल्याला कधीच गोल्ड मेडल पण मिळालेलं नसतं.
त्यामुळे आपण त्या वाटायलाच जात नाही आणि त्यामुळे परिणामी ग्रामीण भागात पोरं होत पण नाही. आणि जोपर्यंत ग्रामीण भागातले किंवा शेतकऱ्याचे पोरं एवढ्या मोठ्या पदावर जाणार नाही तोपर्यंत काही विकास होणार नाही. कारण ग्रामीण भागातल्या पोराला तिथली समस्या काय ते माहित असतं. शहरातला किंवा कुठेतरी इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेला पोरगा जर इकडे आणला तर त्याला काय कळणार आहे? ज्याला आता वांगे जमिनीच्या खाली येत आहे का वरती येत आहे तेच माहित नाही, किंवा कांदे वर येत आहे का खाली येत आहे ते माहित नाही, किंवा कपाशी पुढे येते ते माहित नाही, तो काय सांगणार आहे? मग त्या लोकांना काही ते जमत नाही. ते जरी ते मोठ्या पदावर गेले तरी तेवढे कार्यक्षमपणे काम करू शकत नाही. त्यामुळे जर आपण ग्रामीण भागातले असेल तर समजायचं की आपल्याला जास्त फायदा आहे. त्याचं कारण असं, ग्रामीण भागामधला जो माणूस असतो, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं की शहरातले मुलं खूप हुशार असतात, असं तसं. शहरातले मुलं हुशार असतात त्यात काही शंका नाही, पण ते कधीपर्यंत हुशार असतात? जोपर्यंत ग्रामीण भागातले मुलं स्पर्धेत सहभागी होत नाही तोपर्यंत. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय, कारण ग्रामीण भागातले मुलं एकदम काटक असतात. एकदा का ते स्पर्धेत सहभागी झाले, शहरातल्या पोरांना खरोखर प्रतापही थोडी होती. कारण ग्रामीण भागातले पोरं असतात झेंडूच्या फुलासारखे, कुठेही न्या कसे आपटा काहीच होत नाही. शहरातले पोरं असतात गुलाबासारखे, थोडे उन्हात काढले तर लगेच सुकतात. त्याच्यामुळं आपल्याला तिथे त्याचा फायदा होतो. म्हणजे त्याच्यामुळे जर का आपण ग्रामीण भागातले असेल तर समजायचं की आपण नक्की होणार, कारण आपण त्या परिस्थितीमध्ये जास्त दिवस टिकून राहू शकतो. आपण कितीही संकट आले तरी त्यांचा मुकाबला करू शकतो. बऱ्याचदा कधी कधी असं होतं की आपल्याला सांगायला कोण नसतं, आपल्याला वाटतं की काहीतरी करायला लागेल, खूप अवघड आहे, माझ्याच्यानं जमणार नाही. तर जीवनामध्ये ध्येय ठेवताना डायरेक्ट वाघाच्या शिकारीचं ठेवायचं, तेव्हा आपल्या हाताला कुठं काहीतरी लांडगा वगैरे लागेल. आपण ध्येय ठेवताना डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं ठेवतो, मग आपण होमगार्ड पण होत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती. त्यामुळे ध्येय ठेवताना एवढं मोठं ठेवा की डायरेक्ट वाघाची शिकारीची करायची, तेव्हा कुठेतरी काहीतरी तुम्हाला चांगलं मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा देताना पण सगळ्या परीक्षा द्यायच्या, क्लार्क पासून कलेक्टर पर्यंत सगळ्या परीक्षा द्यायच्या. त्याचं कारण असं, सगळ्या परीक्षांचा सिलेबस सारखाच असतो. प्रत्येक परीक्षेमधून आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आता तुमच्यातले बरेच पोरं 12वीच्या खालचे, तुम्हाला कदाचित वाटेल की 15वी झाल्याशिवाय या जर परीक्षा देता येत नाही तर आम्हाला कशाला बसायला भाषण ऐकायला होत टाइमपास, कदाचित काही बोर पण झाले असतील. पण नाही झाले असं तर हरकत नाही. पण 10वी 12वी पर्यंतचा आपला जो सिलेबस असतो त्यातला इतिहास असेल, भूगोल असेल, समाजशास्त्र असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, हे सगळे विषय पुढील काळामध्ये तुम्ही युपीएससी मध्ये जेव्हा जाल तेव्हा जसेच्या तसे असतात डायरेक्ट. म्हणजे काहीच बदल नसतो. डायरेक्ट जैन धर्माची स्थापना कोणी केली तुम्ही पाहिलं की 5वी किंवा 6वीच्या पुस्तकामध्ये महावीर असे बसलेले असतात, त्यांचा फोटो असतो. पण आपण ते 6वी पुढे वाचून विसरून जातो, किंवा चले जावं कधी झाली की आपण वाचतो आणि विसरून जातो. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे गेला त्या परीक्षेमध्ये कामाला येणार आहे. त्यामुळे या सगळ्यांचा आता एवढा चांगला अभ्यास करायचा की पुढे गेल्यानंतर माझ्यासारखे तुम्हाला 6-7 वर्ष अभ्यासाला लागले नाही पाहिजे. मला एवढे दिवस लागायचे कारण एकच होतं, मी 10वी पर्यंत बिलकुल अभ्यास केला नव्हता. मी 10वी नंतर कॉलेजला गेलो नव्हतो आणि मी एकदम टुकार होतो. म्हणजे मी नंतर सुधारलो, म्हणजे एकदम वस्तुस्थिती सांगतो. त्यामुळे 10वी 12वी पर्यंत चांगला अभ्यास करा. आणि जर तिथपर्यंत चांगला अभ्यास केला तर मला वाटत नाही की तुमच्या कोणत्याही पोराला कोणत्याच पोराला यशस्वी व्हायला काही प्रॉब्लेम येईल. युपी बिहार कडनं प्रत्येक वर्षी 200 पोरं आयची परीक्षा पास होतात. ते का लई हुशार असतात का? ते तेवढे हुशार नसतात, पण ते टिकून राहतात, त्यांना लवकर माहित होतं. तसं आपल्या इकडे माहित नसतं. आता तुमच्या अमरावतीतनं काही परीक्षा पास झाली नाही का? लोक अमरावतीतनं पण झालेले असतील, पण ती परीक्षा एकदा माणूस पास झाला तो लगेच शहाणा होतो. त्याला लगेच वाटायला लागतं मी लय भारी आहे, आणि तो लगेच समाजापासून स्वतःला वेगळं ठेवतो. आणि मग त्यामुळे आपले जे लहान भाऊ बहीण असतील किंवा आपल्या समाजातले, आपल्या तालुक्यातले, जिल्ह्यातले जे मुलं असतील त्यांना माहित होत नाही की परीक्षा नक्की काय आहे ते. त्यामुळं परीक्षा जरी पास झाले तरी आपण जिथून आलोय, ज्या लोकांमधून आलोय त्यांच्यामध्ये त्याची जागृती निर्माण करा, म्हणजे तर काहीतरी त्याचा उपयोग आहे. नाहीतर पास झाला आणि तू जर एकटाच तिकडे झाला तर लोकांना पण तुझ्याशी काही घेणं नाही. म्हणजे खरंच सांगतो, काहीच घेणं नसतं कोणाला. आणि आपलं जीवन एकदम छोटं. आता जीवनाचे 2 भाग असतात, 25 वर्षापर्यंतचं आयुष्य आणि तिथून पुढचं आयुष्य. जी माणसं 25 वर्षापर्यंत चांगली मेहनत करतात, चांगला अभ्यास करतात, ती माणसं पुढील काळात यशस्वी झालेली माणसं असतात. कोणताही माणूस पाहतो मी जीवनात मोठा झालेला. आणि जी माणसं 25 वर्षापर्यंत कुठेतरी टुकारगिऱ्या कर, कॉलेजच्या कट्ट्यावर कुठेतरी उभा राह, कोणाला तरी शिट्ट्या मार, बापाने घेऊन दिलेली मोटरसायकल एकदम जोरात पळव, असे धंदे करतात. ते 30 वर्षानंतर कुठेतरी हॉटेल बिटेल टाकून फडकं बिडकं मारत असतात. त्यामुळे तुमच्या अजून हातात आहे, तुम्हाला कुठेतरी फडकं मारायचं का साहेब व्हायचं. म्हणजे एकदम वस्तुस्थिती सांगतो, कारण माझ्या वर्गातले बरेच लोक हॉटेलांमध्ये फडके मारताय. आणि जे मला येडं म्हणायचे ना त्यांची आता समोर यायची हिंमत होत नाही, कारण त्यांना स्वतःला माहिती काय परिस्थिती असते ते. तर त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये चांगला अभ्यास करा आणि नंतर पुढचा पूर्ण आयुष्यभर सुखी राहा. आणि ही एकच परीक्षा जगातली सगळ्यात सोपी आणि सगळ्यात अवघड परीक्षा ही. सगळ्यात सोपी म्हणायचं कारण असं की माणूस 100 रुपयामध्ये कलेक्टर होतो. 100 रुपयात कसा होतो? 20 रुपये परीक्षेचा फॉर्म, 50 रुपये फी आणि 30 रुपये तो पोस्टाने पाठवला, झाला कलेक्टर. आणि सगळ्यात अवघड म्हणायचं कारण असं
1853 मध्ये जेव्हा ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं तेव्हापासून ही परीक्षा भारतात होती. आजपर्यंत एकदाही पेपर फुटलेला नाही, म्हणून सगळ्यात अवघड. त्यामुळे जो कोणी त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करेल तो प्रत्येक जण पास होईल. आणि जो कोणीतरी उगाच काहीतरी, आता माझं भाषण ऐकून तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना वाटलं मी अभ्यास करणार आहे, 8-10 दिवस लगेच इकडे तिकडे पुस्तकं घेऊन सुटशाल आणि काहीतरी वेळ चाळे करशाल, घरी जाऊन सांगशाल आता बाई मी कलेक्टरची परीक्षा देणार आहे, बाई म्हणाल भाऊ तू डोक्यात फरक पडलाय. म्हणजे खरंच सांगतो, वस्तुस्थिती सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर काहीतरी वेगळं करायचं असेल तर समाजाचा विरोध करायला लागतो. लोक आपल्याला वेडं म्हणतात, आपल्याला काही म्हणतात. पण इतिहास बघा, इतिहासामध्ये मोठा झालेला कोणताही माणूस पहा, त्याच्या तोंडामध्ये लोकांनी शेण घातलं, त्याला दगड मारले. आता हे सगळे फोटो लावले ते समाजामध्ये, इतिहासामध्ये काही सगळे वेडे माणसं होते. पण आज परिस्थिती बघा, आज त्यांच्या नावानं मोठे मोठे पुस्तकं, त्यांच्या नावानं मोठे मोठे पोस्टर्स, त्यांच्या नावानं पुण्यतिथ्या, जयंत्या. आणि इतिहास जर बघितला तर यांना समाजाने काही वेळे ठरवले होते. तर याचा अर्थ काय, समाजामध्ये जे लोक वेळे असतात त्याचे इतिहास घडवतात आणि नंतर तो शहाणी माणसं वाचतात. त्यामुळं जर असा इतिहास घडवणारा येडा जर होणार असेल तर काय फरक पडतोय. 2-4 वर्ष जर लोक येडा मानला तर म्हणू दे बाबा हाय मी येडा, मला करायचे, तो काय म्हणणे. आणि नंतर हे येडे म्हणणारेच तुम्हाला एकदम सन्मानानं मिरवत गावात घेऊन जातील. म्हणजे ही माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. याच्यामध्ये अशी कुठंच अतिशोक्ती नाहीये. आणि मी एवढं सगळं प्रामाणिकपणानं सांगायचं कारण एकच आहे, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले आणि तुम्ही म्हणजे सगळे एकदम शेतकरी कुटुंबातून आलेले पोरं आहेत. बऱ्याचदा आता आपण बरेच मोठे मोठे वक्ते असतो, मोठे मोठे वक्ते येऊन गर्जना करतात, विद्यार्थ्यांना तीव्र इच्छाशक्ती बाळगा, कष्टाचे डोंगर उपसा, हे करा ते करा. पण हे वक्ते एवढे भामटे असतात की ते सांगत नाही की बाबा रे कष्टाचे डोंगर इथं स्टँडवर मिळत जाऊन घेऊन ये. खरंच सांगतो. तर असं काहीच नसतं, तीव्र इच्छाशक्ती, कष्टाचे डोंगर असं काही नसतं. हे सगळं आपल्या मनात असतं. आपण ग्रामीण भागातले याला जर मुंगळा चावला तर उडून पहा, तो मुंगळ्याचा मागचा भाग तुटतो पण पुढचा भाग निघत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत आपल्या हाताचं रक्त निघत नाही तोपर्यंत. त्यामुळे जीवनात काही करायचं असेल तर एवढं बेकार चिटकायचं की डायरेक्ट मधल्या काळामध्ये आपले नातेवाईक, घरचे, मित्र मागचा भाग तुडून नेतील, तरी पण आपण सोडायचं नाही जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत. नंतर हेच सगळे लोक एकदा पाचल्या वाजवत 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 आपल्याला घेऊन जातील. म्हणजे हे सगळं मी स्वतः जवळून पाहिलंय आणि जवळून अनुभवलंय. आणि परीक्षा पास जरी झालं म्हणजे आता तुम्ही अभ्यास कराल, भाषण ऐकून पुढील काळात तुम्हाला प्रेरणा मिळेल, सगळं होईल आणि यशस्वी व्हाल. परीक्षा पास जरी झाले तुम्ही किंवा मोठे जरी झाले तरी आपण खूप शहाणा होत नाही. कारण एक परीक्षा पास होऊन माणूस खूप शहाणा होत नाही. त्यामुळे जरी पास झालं तरी आपण ज्या लोकांमधून आलोय, ज्या समाजातून आलोय, ज्या शाळेतून आलोय त्यांच्याशी बांधिलकी ठेवा. कारण एकदा माणूस पास झाला, साहेब झाला का तो वरती जातो. मग लोक पण म्हणतात बाबा रे तू साहेब आहे, तिकडे असशील मोठा, आम्हाला काही घेणं नाही. आणि आपण लहान वय असतं, बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. कधी कधी आपल्याला शाळेत शिक्षक मारतात, समजून सांगतात, आई वडील रागवतात. आता आई वडील शिकलेले नसतात त्यामुळे ते रागवतील, त्यांना माहित पण नसतं. पण कधी कधी शिक्षकांनी जर मारलं तर आपण लगेच मनातल्या मनात म्हणतो सर पाहून गेलो. आणि खरंच वस्तुस्थिती सांगतो, 8वी असताना मला आमच्या एका शिक्षकांनी लाताना एवढं मारलं होतं. लाताना मारायचं तर कारण असं की मला हात लागायचा नाही, तर लाताना त्यांनी मला एवढं मारलं होतं की मी तेव्हा ठरवलं होतं मी मोठा झाल्यानंतर हे जिथं असतील तिथं जाऊन यांना मारेन. कारण मी 1 महिना शाळेत गेलो नव्हतो. पण कदाचित जर त्या दिवशी त्यांनी मला लाताखाली तुडवलं नसतं तर मी आज तुमच्या समोर उभा नसतो. त्यामुळं आपले जे शिक्षक आहेत ते जर काही सांगत असतील तर आपल्या फायद्यासाठी सांगता, याची जाणीव ठेवा. आणि तुमच्यासाठी खरं तर तुमचे आमदार एवढं चांगलं काम करताय एवढ्या मोठ्या संख्येनं, म्हणजे मी खरं तर लिटरली तुम्हाला सांगतो माझी 2-2 महिने अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुठंच भाषणाला मिळत नाही. पण तुमच्या आमदार साहेबांनी एवढ्या वेळेस मला रिक्वेस्ट केली, मी स्वतः पण माझं तिकीट नसताना सुद्धा तसा सुटलो. कारण म्हटलं ज्या माणसाला जर लोकांचं चांगलं करण्याची एवढी काळजी आहे त्याच्यासाठी जर आपण थोडीशी हाल सोसल्यानं काही फरक पडणार नाही. त्यामुळे जर एवढं चांगलं तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी मिळतात, आता लायब्ररीचं पण उद्घाटन झालंय आणि सगळ्या गोष्टी आहेत, चांगला अभ्यास करा. आणि अभ्यास करताना एकदम प्रामाणिकपणे अभ्यास करा. कारण होतं काय, आपण तरुण असतो, आपल्याला बऱ्याचदा कळत नाही, बऱ्याचदा आपल्याकडे फोन बिन असतात, आपण लगेच फोन घेतो, कुठेतरी एखादी मैत्रीण बित्रीण असते लगेच काढ फोन, युनिनॉट टाटा टू टाटा लाव आणि मार गप्पा. म्हणजे असं जर करणार असाल तर त्यापेक्षा तुम्ही आताच घरी जाऊन जनावर राखायला सुरुवात करा. कारण असा धंदा करून ही परीक्षा तुम्ही मरशाल तरी पास होणार नाही, आताच सांगतो. म्हणजे एकदम वस्तुस्थिती आहे. त्यामुळं असा काहीच उद्योग करू नका. फोन असेल तर तो एकदम महत्वाचं काम असेल तरच वापरा, फोन बंद करून ठेवा. म्हणजे मी आता 1.5 तासापासून भाषण करतोय, माझा पण फोन बंद आहे. कदाचित घरचं एखादा मेला असेल तरी मला समजायचं नाही. नाही एकदम वस्तुस्थिती सांगतो. त्यामुळं जर काही जे काम करायचं असेल ना ते एवढं एकदम डेडिकेशन किंवा मेहनतीनं करा ना की त्याच्यामधून 100% रिझल्ट येईल. तुमच्यातलं कोणी जर असं काहीतरी ठरवून करणार असेल की मी माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारेल आणि मग तिला सांगेल मी आता IAS करतोय, मग ती म्हणेल हो हा खूप अभ्यास कर आणि अर्धा तास गप्पा मारेल मग पास होईल, तर बाबा तू मरशील पण पास होणार नाही.
एकदम वस्तुस्थिती आहे. बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या मुली असतात, मुलींचं 12वी नंतर वगैरे लग्न होतं, पण लग्न जरी झालं तरी ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिकत राहायचं. कारण बऱ्याचदा लग्न होणं हे आपले आई वडील असतात, शिकलेले नसतात, त्यांना माहित नसतं, ते लवकर लग्न करतात. लग्न जरी झालं तरी पण आपलं शिक्षण सोडायचं नाही. कारण काय भरोसा आहे आपल्या ज्याच्याशी लग्न होणार आहे, तो जर टुकार असला, उद्या कदाचित तो मेला तर तिनं करायचं काय. त्यापेक्षा कमीत कमी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकायचं लग्न जरी झालं तरी, आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि मुली या मुलांपेक्षा हुशार असतात, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. कारण मुलीने एक लिहिलेलं पान बघा आणि मुलांना एक लिहिलेलं पान बघा. मुलीने लिहिलेलं पान एकदम स्वच्छ असतं, मुलांनी लिहिलेलं इकडे गिचाड मिचाड कर, खालून पॅराग्राफ काढ, म्हणजे असे धंदे असतात. आणि माझ्या बरोबर मी मुली अभ्यास करताना पाहिल्यात, माझ्या नंतर आल्या आणि त्या लवकर माझ्यापेक्षा अगोदर पास झाल्या. त्यामुळे आपलं लग्न बिग्न जरी झालं तरी आपल्या यशस्वी होण्यात तो अडथळा नसतो. आणि काही काही मुलं बी माझ्यासारखे असतात, ते डोक्यात टार्गेट ठेवून आता मला एवढा हुंडा मिळणार आहे म्हणून मी पास होणार आहे. तसं जर असेल तर बाबा रे तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करू नका. आणि मुलींना पण सांगतो, कुठेतरी पैसे देऊन अशा एखाद्या बैलाशी लग्न करण्यापेक्षा 100-150 रुपये काम करण्याशी लग्न करा, तो स्वाभिमानी तरी असेल. कारण जो माणूस स्वतःच्या एवढ्या मोठ्या याच्यावर गेल्यानंतर सुद्धा कोणा दुसऱ्याकडनं काहीतरी अपेक्षा करतो तर तो काही माणूस नसतो, तो बैल असतो. बैलाशी लग्न केल्यापेक्षा माणसाशी लग्न केलेलं बरं. त्यामुळे पहिल्यांदा एक चांगला माणूस व्हायचा विचार करा. आता बऱ्याचदा तुमच्यातल्या यांना प्रश्न पडेल की चांगला माणूस कसा व्हायचा. चांगला माणूस काही तो बाजारात मिळत नाही. चांगला माणूस व्हायचा म्हणजे प्रत्येक दिवशी चांगलं वागायचं. असं समजायचं की आजचा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस आहे, उद्या मी मेलो तरी काही हरकत नाही. म्हणजे इनकेस जर आता माझं भाषण संपलं, आता अमरावतीला 3ला भाषण आहे, जाता जाता रस्त्यात गाडी ठोकली, मी मेलो तरी मला वाटलं नाही पाहिजे की आपण काहीतरी चुकीचं जगलोय. त्यामुळं आयुष्यामधला प्रत्येक दिवस शेवटचा असं समजून वागा, ऑटोमॅटिकली चांगला होईल. पण आणि याच्यामध्ये बऱ्याचदा आता तुम्हाला कदाचित वाटेल तू एवढा शहाणपणा सांगतोय, तुला सांगायला काय लागतंय, अभ्यास आम्हाला करायचा आहे, नाही असं वाटेल. पण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्ही उच्च पदावर जाणार नाही. लाल दिव्याची गाडी, माग पुढं पळणारी माणसं वगैरे हे सगळं कधी येतं जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हा, नाही तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. म्हणजे लिटरली माझी स्वतःची पण परिस्थिती सांगतो, कधी कधी अशी होते, मी कोणत्याच शनिवारी रविवारी मला सुट्टी असते, एकच शनिवारी रविवारी घरी नसतो. म्हणजे माझी बायको मला बऱ्याचदा सल्ला देते, तुम्ही समाजाशीच लग्न करून घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे कधी कधी तर मला डाऊट येतो की या लेक्चर घेण्यापायी माझा घरी डायव्हर्स नव्हतो. कारण तिकडे पण काहीतरी लिमिट आहे. पण मी तेव्हा प्रत्येक वेळेस एक विचार करतो की घरात जर आपण बसलो तर आपण आपल्या एका बायकोशी गप्पा मारू, पण कुठेतरी जाऊन जर लेक्चर दिलं तर 3-4 हजारचा पोरांचा फायदा होईल. त्यामुळं आपल्या विचारामधून जर जास्त लोकांचं कल्याण होणार असेल तर त्याची काळजी घ्या. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर माझा मेल ID मी देऊन जातो. त्याच्यावर कधी आता सगळे पोरं मेल बिल वापरतात, तर त्याच्यावर कधीही कॉन्टॅक्ट करा. असं कधी होणार नाही की उत्तर मिळालं नाही. म्हणजे कदाचित 2-3 दिवस लेट मिळेल पण उत्तर नक्की मिळेल. मेल ID असेल तर लिहून घ्या, नाहीतर तुम्हाला नंतर इथून मिळूनच जाईल कार्यक्रमाच्या याच्यामधून. भरत आंधळे, भरतचं स्पेलिंग महाराजचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग आहे, आणि आंधळेचं स्पेलिंग आहे ANDHALE आणि @ म्हणजे ए काढून त्याला गोल करायचं gmail.com. मी हा कार्यक्रम इथं कार्यक्रमाचे जे संयोजक आहे त्यांच्याकडे पण हा मेल ID देऊन जातो. कोणालाही कोणत्याही प्रकारची शंका असली अभ्यासाशी संबंधित तर कधीही सांगा. पैसे नका मागू फक्त बरं का. कारण काय होतं, पैसे मागितल्यानंतर आपला स्वाभिमान ते होतो, तर त्याला तडा जाऊ देऊ नका. चांगला अभ्यास करा. कोणत्याही प्रकारची मदत लागली तर तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि जर इथं नाही मिळाली तर मला मेल करा, मी मेलवर नक्की सांगेल. आणि कदाचित जर बोलताना माझ्याकडनं काही चुकलं असेल तर तुमचा मोठा भाऊ समजून माफ करा. जय हिंद.